Recording in progress. हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी हीच मुची प्रार्थना धर्म जाती प्रांत भाषा वेश सारे संपू दे एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मी वर्षा, नवदुर्गा समितीची सदस्य तसेच नेट स्कूल प्रज्ञा अकॅडमीची वेदिक मॅथ्स टीचर.
नवदुर्गा कमिटी, नेट स्कूल प्रज्ञा अकॅडमी आणि सारथी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या विशेष मार्गदर्शन भाग 2 या कार्यक्रमात आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. चित्रकार, सुलेखनकार, ब्रँड तज्ज्ञ तसेच व्यवसाय मार्गदर्शक व प्रशिक्षक म्हणून ओळखले जाणारे ब्रँड बॉन्ड निलेश सर आज आपल्याला लॉजिकल प्लस आयुष्य बदलणाऱ्या 7 प्रभावी स्वयंसूचना या अत्यंत प्रेरणादायी विषयातून ते आपल्याला विचार, आत्मविश्वास आणि यशाच्या नव्या दिशांकडे घेऊन जाणार आहेत. चला तर मग सकारात्मक बदलाच्या या प्रवासाला सुरुवात करूया. मी आपले सर्वांचे लाडके मोरे सर यांना विनंती करते की त्यांनी दीपस्तंभ भाग 1 या कार्यक्रमाविषयी थोडक्यात माहिती द्यावी. नमस्कार, माझा आवाज येतोय सर? येस, एकदा सगळ्यांनीच रिप्लाय करा, बघूया. अँड्रेस किंवा थंब दाखवायला हरकत नाहीये. येस, चलो चलो, येस येस, थँक्यू. आदरणीय उपस्थित सर्व टीचर्स, नवदुर्गा कमिटीच्या प्रेसिडेंट आरती मोहोड मॅम, अश्विनी भोसले मॅम आणि सर्वच नवदुर्गा, प्रज्ञा फाउंडेशनच्या प्रज्ञा मोरे मॅम आणि आजचे उपस्थित आपले मार्गदर्शक, सर्वांचेच लाडके मार्गदर्शक, कारण आपली ही दुसरी मीटिंग आहे आणि त्याच्यानंतर आलेल्या प्रतिक्रिया आणि आपल्या सर्वांचा हट्ट. सो आज आपल्या हट्टाला खूप पॉझिटिव्ह प्रतिसाद देऊन आपले जे मान्यवर उपस्थित आहेत निलेश सर, त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो. खऱ्या अर्थाने दीपस्तंभ या मालिकेच्या पहिल्या भागात आपण सर्वांनीच निलेश सरांकडून अत्यंत विचारप्रवर्तक मार्गदर्शन ऐकलं, अनुभवलं, करेक्ट ना? या सत्रातून आपण एक महत्वाचा संदेश घेतला. शिक्षक फक्त ज्ञान देणारा नसतो, तर तो स्वतः एक ब्रँड, एक दिशा आणि एक प्रेरणा असतो सर्वांसाठीच. आणि स्वतःची ओळख निर्माण करण्याचे महत्व, पर्सनल ब्रँडिंग ची गरज आज आपल्या सर्वांनाच, आणि शिक्षकांनी डिजिटल युगात स्वतःला कसे सादर करावे या सर्वच गोष्टींची अतिशय स्पष्ट आणि व्यवहार्य मार्गदर्शन आपल्याला सरांकडून लाभलं. पहिल्या सत्रामध्ये अनेक शिक्षकांनी आत्मपरीक्षण केलं आणि व्हिजन आणि मिशन ठरवण्यास सुरुवात देखील केली. ही एक खूप जमेची आणि खूप पॉझिटिव्ह बाजू आहे. आणि हाच खऱ्या अर्थाने दीपस्तंभ मालिकेचा खरा उद्देश आहे. खऱ्या अर्थाने आज निलेश सर आपल्याला जे सारथी सारखा एक दिग्गज प्रोग्राम सर मेंटरशिप सर्वांना देत असतात. खऱ्या अर्थाने हा जवळपास फीच्या दृष्टीने विचार केला तर जवळपास 25,000चा हा कोर्स आहे आणि तो सरांनी आपल्या टीचर्ससाठी नवदुर्गाच्या आणि नेट स्कूलच्या विनंतीवरून त्यांनी देऊ केला. सरांना देखील खूप आनंद वाटला, कारण आपण सर्वजण गृहिणी आहात, खूप छान पद्धतीने प्रयत्न करता. त्याचं देखील कौतुक सरांनी गेल्या वेळेला मोकळेपणाने केलेलं आहे. सो या पुढच्या टप्प्यावरती सर पुन्हा एकदा आपल्याला उपस्थित आहेत आणि आपल्याला आणखी सखोल आणि कृतीप्रधान आणि आयुष्य बदलणारे मार्गदर्शन देण्यासाठी आपण सर्वांनीच त्यांचं एकदा जोरदार टाळ्याने मनपूर्वक स्वागत करूया. आणि जास्त वेळ न घेता, कारण आपल्याला सर्वांनाच उत्सुकता आहे की सरांना ऐकण्याची उत्सुकता आहे, सो जास्त वेळ न घेता, जसं आपला एक करार झालेला आहे आपल्या सर्वांमध्ये की आपण एकमेकांना ऊर्जा देत राहिलं पाहिजे, एकमेकांचं कौतुक करत राहिलं पाहिजे. जिथे आवडतात त्या गोष्टी निश्चितपणे टाळ्यांच्या माध्यमातून असेल किंवा इमोजीच्या माध्यमातून असेल, आपल्याला सर्वांनी या सर्वांनाच एकमेकांना प्रेरणा देत राहणं आहे. सो पुन्हा एकदा आपण सरांचं मनपूर्वक टाळ्यांनी आणि मी शब्दसुमनांनी सरांचं स्वागत करतो आणि मूळ मुद्द्याकडे ओव्हर टू सरांनाच करून आपण सरांच्या मार्गदर्शनाला सुरुवात करूया अशी विनंती करतो. सर, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. धन्यवाद सर, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. छान उपस्थिती आहे. पुन्हा एकदा सगळ्या उपस्थित नवदुर्गा नेट स्कूल सर्व शिक्षकांचं, कमिटीचं, सगळ्यांचं मी स्वागत करतो. आणि आपल्या प्रभाकर मोरे सरांनी आता ज्या पद्धतीने प्रास्ताविक केलं आधीच्या मीटिंग बद्दल, आणि त्याच पद्धतीने आपण खरंच खूप मोठ्या उद्देशाने, खूप चांगल्या उद्देशाने आपण हा जो प्रवास आहे तो सुरू करत आहोत. बघा, आपापली कामं आटोपून किंवा कदाचित बाजूला ठेवून तुम्ही इथे आलेला आहात, त्याबद्दल मला तुम्हा सगळ्या गृहिणींचं, खरं तर तुम्ही गृहिणी आहात ना, म्हणजे
शिक्षिका नंतर आहात किंवा कदाचित शिक्षिका आधी आहात, गृहिणी नंतर आहात. तर तुमचं सगळ्यांचं अभिनंदन, सगळ्यांचं कौतुक. एकदा स्वतःसाठी कोणत्याही पद्धतीने जोरदार टाळ्या वाजवा. थँक्यू. व्हेरी गुड. तोपर्यंत मला वाटतं शेअरिंगचं फक्त अलाउड करा सर. को होस्ट करा. तुमचंही प्रभाकर मोरे सरांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन, कारण आपल्या टीमला अशा पद्धतीने प्रेरणा देण्यासाठी किंवा मार्गदर्शन देण्यासाठी त्यांची जी धडपड आहे ती धडपड खरंच कौतुक करण्यासारखी आहे. कारण आजच्या काळामध्ये आपण बघत असतो की कुठलाही कोर्स असेल तर तो कोर्स पूर्ण करताना किंवा एखादा व्यवसाय असो, व्यवसायाची संधी असो, ती स्वीकारल्यानंतर बऱ्याचदा आपण वाऱ्यावर सोडले जातो. तसं काही प्रभाकर मोरे सरांनी अजिबात केलेलं नाहीये. त्यांनी तुमच्यासाठी खूप 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 चांगले प्रयत्न केलेले आहेत. आणि मी तर आज या उद्देशाने तुमच्याशी बोलणार आहे की तुमच्यापैकी प्रत्येक जण आता साधीसुधी गृहिणी नाही तर प्रचंड शक्तिशाली अशी नवदुर्गा तर तुम्ही आहातच, पण तुम्हाला आता प्रचंड श्रीमंत व्हायचंय. या इच्छेने जर तुम्ही इथे आला असाल तरच तुमचं जोरदार स्वागत आहे माझ्याकडून. आपल्याला श्रीमंत व्हायचंय, यशस्वी व्हायचंय, प्रसिद्ध व्हायचंय आणि ब्रँड व्हायचंय. ठीक आहे, आपल्याकडे प्रत्येकीकडे प्रचंड ताकद आहे. मी मीनवाईल माझं शेअरिंग करतो, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. मला वाटतं आज 1च तास आहे, पण छान आपण साथ द्या आणि अधिकाधिक चांगल्या पद्धतीने संवाद साधा, जेणेकरून मलाही प्रोत्साहन मिळेल. सो मी माझं जे काही शेअरिंग आहे ते शेअरिंग आता शेअर करतो, आणि जेणेकरून आपण त्याचा आनंद घेऊ शकता, त्याचा अभ्यास करू शकता. मी पुन्हा एकदा सांगतो, सगळ्या सूचना वगैरे येतीलच, पण तुम्हाला कोणतीही स्क्रीन जेव्हा कधीही वाटलं की याचं स्क्रीनशॉट काढावा तर बिंदास काढा, कारण या सगळ्या जो काही सगळा अभ्यास आहे, जे काही सगळं डिस्कशन आपण करणार आहोत ते आपल्या सगळ्यांच्या उपयोगाचं आहे. हा, एकच मिनिट. टेक्निकल 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 ओके, शेअरिंग. ओके, एकच मिनिट. मीटिंग थोडी उशिरा सुरू होते, पण हरकत नाही, आपण टिकून राहूया. येस. माझा स्क्रीन दिसला की फक्त डिजिटल हात वरती करा. आपला स्क्रीन जेव्हा दिसेल, दीपस्तंभ दिसतोय स्क्रीन. व्हेरी गुड. ठीक आहे, सो सुरुवात करूया. स्वप्न फक्त बघायची नसतात, स्वप्न फक्त बघायची नसतात तर ती पूर्ण करायची असतात. आपण गेल्या वेळी खूप छान चर्चा केली होती की स्वप्न बघायला कोणी अडवलेलं नाहीये. मग जर स्वप्न बघायला कोणी अडवलं नाहीये तर स्वप्न पूर्ण करायला तरी कोणी अडवलंय आपल्याला. पण काहीतरी असं एक अडथळा असतो की जो आपल्याला अडवत असतो. तो पण आपण गेल्या वेळी चेक केला होता. तर तुमच्यात धावण्याची क्षमता आहे, कारण तुम्ही गृहिणी आहात, तुम्ही नवदुर्गा आहात, तुमच्याकडे इतकी शक्ती आहे की ती शक्ती तुम्ही वापरली तर खूप काही करू शकता. म्हणजे आता मी इथे म्हटले त्याप्रमाणे धावण्याची क्षमता आहे, पण फक्त धावण्याचा झटपट निर्णय किंवा झटपट धावण्याचा निर्णय, अचूक नियोजन, योग्य दिशा आणि सर्वोत्तम मार्गदर्शन मात्र खूप महत्वाचं आहे. तर हे आज आपण नोंद करूया. नवदुर्गा नेट स्कूल आणि सारथीतर्फे आपण आता पुढे जाऊया स्टेप बाय स्टेप. माझी तर ओळख झालेलीच आहे. ब्रँड बॉन्ड निलेश, आणि मी गेली जवळपास 32 वर्ष इंडस्ट्रीमध्ये आहे, जाहिरात क्षेत्रामध्ये आहे, ब्रँडिंग, मार्केटिंग, बरंच काय काय. सारथी या नावाने आपला एक कोर्स चालतो. सरांनी खूप छान सांगितलं, व्यक्तिमत्व विकास आणि व्यवसाय वृद्धी मार्गदर्शन. या व्यतिरिक्त काहीही नाहीये. तुमचा व्यक्तिमत्वाचा विकास जेव्हा होतो तेव्हा तुमच्या व्यवसायाचा सुद्धा विकास होतो. त्यामुळे हा खूप सुंदर कोर्स आहे. मी तुमचा हितचिंतक, समुपदेशक, सहकारी, सहप्रवासी, भागीदार, सल्लागार, व्यावसायिक रणांगणातील दिशादर्शक आणि मार्गदर्शक. ठीक आहे, सारथी असं मी हा कोर्सचं नाव आहे. पण मी स्वतःला, माझी ओळख जी आहे ती ब्रँड बॉन्ड निलेश बी पॉझिटिव्ह अशी आहे. मी क्रिएटिव्ह डिझायनर आहे, कॅलिग्राफर, टायपोग्राफर, ब्रँड अँड बिझनेस डेव्हलपमेंट कन्सल्टंट, ट्रेनर, मेंटॉर, स्पीकर, ऑथर, हॉटेलियर,
ब्रँड बॉन्ड निलेश बी पॉझिटिव्ह मल्टी डायमेन्शनल मेंटॉर. ठीक आहे. ब्रँड बॉन्ड उगम क्रिएटिव्ह अक्षरगंध उद्योग ऊर्जा ब्रँड की मराठी मिसळ सौमित्र पिकनिक मॅन एज्युटेक आणि असंख्य इतर व्यावसायिकांचा मी साथीदार आहे, सहकारी आहे, मार्गदर्शक आहे. आतापर्यंत 7,500-8,000 उद्योजकांना मार्गदर्शन केलेलं आहे. असे काही सध्याचे उपक्रम आहेत. त्यामध्ये सोमवारी उद्योग ऊर्जाची मीटिंग चालते आणि बऱ्याच काही मीटिंग चालतात. सारथीची मीटिंग सुद्धा चालते. ह्या सगळ्या ट्रेनिंग मीटिंग असं सगळं कॉम्बिनेशन आहे. सो आत्तापर्यंत आपल्याला जे मिळालं नाही ते मिळवण्यासाठी आपल्याला आत्तापर्यंत आपण जे केलं नाही ते करावं लागेल. आहात का आपण तयार? आता जसं आपण पुढे जाऊ ना, मला तुमच्याकडून रिॲक्शन्स पाहिजेत, मला तुमच्याकडून ऍक्शन्स पाहिजेत. ठीक आहे, मला तुमच्याकडून रिझल्ट पाहिजेत. तुम्ही छान फीडबॅक दिलेत, तुम्ही छान काम करत असाल, मला तुमचं एक्झॅक्ट काम काय आहे, तुमचं रिझल्ट काय आहेत ते मला कल्पना नाहीये व्यावसायिक. पण तुम्ही गेल्या मीटिंगला खूप छान रिस्पॉन्स दिला होता. हरकत नाही, 10-12 फीडबॅक आले होते, पण सगळे अगदी मनापासून आले होते. तर हा प्रश्न आहे की तुम्ही तयार आहात का? जे केलं नाही ते करण्यासाठी तयार आहात का? आता नेमकं काय केलं नाही आणि काय मिळालं नाही हा खूप मोठा विषय आहे. पण आपण थोडंसं बदलायला जर तयार असलो तर सुरुवात करायला हरकत नाही. तर मी तुमची परवानगी न घेता पुढे सुरुवात करतोय. आपण असं गृहीत धरूया की तुम्ही बदलायला तयार आहात. बघा, ह्या जगामध्ये ना सगळंच बदलतं. फक्त बदल जो आहे, म्हणजे असं म्हणतात ना, चेंज इज ऑनली इम्पॉर्टंट थिंग आणि कॉन्स्टंट थिंग. सो आपल्याला बदलायचंय, हळू बदलायचंय. सो हा लाईफ चेंजिंग प्रेझेंटेशन आहे, पार्ट 2 आहे आपला हा. फोकस 100% पाहिजे. 60 मिनिटं कोणताही कॉल घेऊ नका, संपूर्ण वेळ उपस्थित राहा. वही पेन सोबत असल्यास उत्तम. उत्साहाने सहभागी व्हा, प्रतिसाद द्या, विचारलेल्या प्रश्नांची चॅटमध्ये उत्तर द्या. आपला ऍटिट्यूड उत्साही आणि सकारात्मक ठेवा. तुमचे प्रश्न शंका चॅटमध्ये विचारा. महत्वाच्या स्लाइडचा बिंदास स्क्रीनशॉट घ्या. सो पुढचा 1 तास हा अतिशय महत्वाचा आहे. सगळे दरवाजे बंद करा आणि बसा. सगळे दरवाजे बंद करा. ओके, यू आर नाऊ यू आर सिटिंग फॉर युअर सेल्फ. बरं, गेल्या वेळी आपण हा प्रश्न बघितला होता की या आकृतीमध्ये एकूण चौरस किती, आणि त्याचं उत्तर खूप कमी जणांना आलं होतं. पण मला नंतर कळलं की एक विजेती आहे, ती मी शेवटी अनाउन्समेंट करेन. ठीक आहे, आता ते कदाचित अंदाजे दिलं असेल उत्तर, पण बरोबर आलेलं आहे. तर आपण त्यांना आज एक बक्षीस देणार आहोत आणि आज आणखीन 2 बक्षिसं मी डिक्लेअर करणार आहे शेवटी. सो शेवटपर्यंत थांबायचंय. ज्यांना ज्यांना बक्षीस मिळतील असं वाटतंय आपल्याला, त्यांनी त्यांनी शेवटपर्यंत थांबायचंय. आणि एक छोटासा प्रश्न आहे इथे आता, या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहेत ते आपल्याला 60 सेकंदात सांगायचंय. कुठे गेली आकृती? हम्म. ठीक आहे. मी थोडस स्क्रीन, या एका स्क्रीनला फक्त अॅनिमेशन आलेलं आहे, मी थांबवून ठेवतो. एक 1 मिनिट आपल्याला बघायचंय. 1 मिनिट, हा का? 1 मिनिट फक्त आपल्याला मिळतोय. एकूण त्रिकोण किती आहेत? अंदाजे सांगितले तरी चालतील, मोजून सांगितले तरी चालतील, अभ्यास करून सांगितले तरी चालतील. एकूण त्रिकोण किती आहेत? 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. एकूण त्रिकोण किती आहेत? 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. सॉरी, माझ्याकडून थोडीशी चूक झाली की ह्या स्लाइडला अॅनिमेशन आलंय. पण हरकत नाही, आपण थोडं फायटिंग करूया आता पुन्हा मागे येण्यापेक्षा. ठीक आहे, आपली उत्तरं तुम्ही द्यायला हरकत नाही चॅटबॉक्स मध्ये. एकूण त्रिकोण किती आहेत तुम्हाला मोजायचे आहेत? एकूण त्रिकोण किती आहेत? चला, उत्तरं दिली असतील असं मी समजतो. मी काही चॅटबॉक्स आता बघत नाहीये, मी शेवटी बघणार आहे. आणि शेवटी जेव्हा उत्तर देईन तेव्हाच मी बघणार आहे, त्याच्या आधीच फक्त बघून घेईन. ठीक आहे, आपण शेवटची 10 सेकंद. 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60. जर वाटलं तर आपण पुन्हा एकदा ही आकृती स्थिर करून नंतर बघूया, आपण पुढे जाऊया. आपण बघितलं पैशाचं महत्व, बघितलं आपण गेल्या वेळी.
त्यानंतर आपण बघितलं की पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा, समाधान, आनंद, स्वातंत्र्य, सुरक्षा, आरोग्य, प्रेम आणि असंख्य गोष्टींसाठी आपण जगत असतो. ठीक आहे. आपली जी टॉप प्रायोरिटी आहे ती आपण ठरवायची असते की आपण नेमकं कशासाठी जगतोय, आपण नेमकं कशासाठी काम करतोय, आपण नेमकं कशासाठी व्यवसाय करतोय हे तुम्हाला ठरवायचंय. स्वप्न तर आपल्या आयुष्यात महत्वाची आहेत. स्वप्न बघायला अजिबात लाजू नका, घाबरू नका, भिवू नका. ठीक आहे. स्वप्न बघायला लाजू नका, घाबरू नका. आणि स्वप्न बघितल्याशिवाय तुम्हाला तुमचं पर्पज सापडणार नाहीये. ओके. जगण्याचा पर्पज इथेच आहे आणि आयुष्याचं, व्यवसायाचं सगळं पर्पज इकडेच आहे. ठीक आहे. उद्देश, स्वप्न अपूर्ण राहतं त्याबद्दल आपण बघितलं. महागाई हे कारण आहे, कमी उत्पन्न, त्यानंतर सततची भीती, कमी आत्मविश्वास, ध्येय, उद्देश आणि मार्गदर्शनाचा अभाव. आणि म्हणूनच आपण हे सगळं आता सिरीज वाईज आपण सारथी आणि दीपस्तंभची सिरीज सुरू करतो की तुमची सगळी स्वप्न पूर्ण व्हावीत. कमीत कमी तुमची 4-5 स्वप्न तर नक्कीच पूर्ण होणार आहेत, फक्त ती लिहून ठेवली पाहिजेत. तर आता हे सगळं इंडिव्हिज्युअल ट्रेनिंग मध्ये खूप छान केलं जातं. तर आता आपण इंडिव्हिज्युअल ट्रेनिंग काय करत नाही आहोत. तर टाइम इज मनी आपण बघितलं, पण मी तर म्हणेन टाइम इज मोर व्हॅल्युएबल दॅन मनी. हे फक्त रिव्हिजन करतोय मी. टाइम आणि मनी फ्रीडम मध्ये बघितलं की आपण 4 भागांमध्ये लोकांना जर डिस्ट्रीब्यूट केलं तर बहुतेक 90% लोक ही पैसा नाही, वेळ नाही, पैसा नाही, वेळ नाही, पैसा नाही, वेळ नाही याच तक्रारी करत असतात. पण 10%च लोक जगातली फक्त असं म्हणतात की आमच्याकडे भरपूर वेळ आहे, भरपूर पैसा आहे आणि आम्ही भरपूर मजा करतोय. आणि आपलं आता आयुष्य बघा 40-50, ठीक आहे, आपल्याकडे खूप कमी वेळ आहे. तर आपल्या पुढच्या पिढीसाठी तरी आपण असं काहीतरी वेगळं करून जाऊया की जेणेकरून आपण अगदी इंडस्ट्रियलिस्ट नाही, इन्व्हेस्टर नाही, पण काहीतरी वेगळं केलं पाहिजे की जेणेकरून आपली स्वप्न पूर्ण होतील. स्वप्नांची यादी, बरंच काही आहे. हे इंडिव्हिज्युअल ट्रेनिंग मध्ये आपण शिकवतो. आता वेळ आली आहे डोळे उघडण्याची, खरंच वेळ आली आहे. आणि फक्त डोळे उघडण्याची वेळ नाहीये, तर वेळ आणि पैशाच्या स्वातंत्र्य संग्रामासाठी सज्ज व्हायचं. या संदर्भात प्रभाकर मोरे सर आणि आम्ही आणखीन एका प्रोजेक्टवर काम करतोय की जिथे खरंच आपल्याला वेळेचं आणि पैशाचं स्वातंत्र्य मिळणार आहे. आणि त्या प्रोजेक्ट बद्दल आपण नक्कीच लवकरच कधीतरी छान बोलणार आहोत. सो राईट गायडन्स, राईट डिसिजन आणि राईट डायरेक्शन या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. पुन्हा एकदा दीपस्तंभ, ब्रँड बॉन्ड, निलेश बी पॉझिटिव्ह, व्यक्तिमत्व विकास आणि व्यवसाय वृद्धी मार्गदर्शनामधली ही एक सिरीज आहे असं समजा. आणि दीपस्तंभ सारथी हा आजचा कार्यक्रम आहे आणि आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करूया. पुन्हा एकदा, स्वप्न फक्त बघायची नसतात तर ती पूर्ण करायची असतात. आणि तुमच्यात धावण्याची क्षमता आहे, पण धावण्याचा झटपट निर्णय, अचूक नियोजन, योग्य दिशा आणि सर्वोत्तम मार्गदर्शन महत्वाचं आहे. सो पुन्हा एकदा नवदुर्गा नेट स्कूलच्या सर्व शिक्षकांचं मी अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा प्रभाकर मोरे सरांचा सुद्धा आभार की ही संधी मला त्याने दिली. आणि आपण आता पुढे जाऊया. जीवन परिवर्तन घडवणाऱ्या 7 सकारात्मक स्वयंसूचना, 7 लाईफ ट्रान्सफॉर्मिंग पॉझिटिव्ह अफर्मेशन्स. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी इकडचे तिकडचे छोटे मोठे लहान कोर्सेस केले असतील. मेडिटेशन, अफर्मेशन. लॉकडाऊन मध्ये खूप चांगल्या पद्धतीने अशी आपल्याला संधी मिळाली होती की असे कोर्सेस आपण ऑनलाईन केले असतील. ठीक आहे. आता कोर्सेस कुठलेही करा, पुस्तक कुठलंही वाचा, मार्गदर्शक कोणी असू दे, तुम्ही जर अभ्यास केला नाही तर तुम्हाला यश मिळत नाही, हे पक्क लक्षात ठेवा. ठीक आहे. असे वेबिनार सुद्धा तुम्ही कदाचित खूप अटेंड केले असतील, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन केल्याशिवाय तुम्हाला यश मिळत नाही. त्यामुळे आजच्या वेबिनार मधला किमान एक सकारात्मक स्वयंसूचना तुम्हाला फॉलो करायची आहे. आणि प्रभाकर सर, आपण ह्या आजच्या सेशनचं खूप चांगल्या पद्धतीने मॉनिटरिंग करूया. मला वाटतं अपूर्वा मोरे इथे आहेत, त्यांना आपण सांगूया. आपण 7 सूचनांसोबत 7 असाइनमेंट दिलेले आहेत. त्या प्रत्येकाने जर केल्या तर खूप छान रिझल्ट मिळेल आपल्याला, कारण आपल्याला तर रिझल्ट पाहिजेत. आता मुळात अफर्मेशन्स म्हणजे काय, स्वयंसूचना खूप जणांना माहिती असेल. स्वतःला दिलेली सकारात्मक, ठाम आणि वर्तमान काळातील वाक्यरूप सूचना. ठीक आहे. हजारो प्रकारच्या स्वयंसूचना मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, युट्यूबवर अवेलेबल आहेत. तुमच्या स्वतःच्या काही सूचना असतील, पण मी काही सूचना अशा डेव्हलप केलेल्या आहेत की या केवळ सूचना नाही आहेत, तर आपल्या रोजच्या आयुष्यात अंमलात आणायच्या शक्तिशाली सवयी आहेत. ओके. फक्त सूचना नाही आहेत, तर शक्तिशाली सवयी आहेत. आपण स्टेप बाय स्टेप बघूया. पहिली सवय आहे बी हॅप्पी, बी जॉयफुल, बी चेअरफुल. नेहमी आनंदी आणि हसतमुख राहा. कितीही व्यस्त तरी सदा आनंदी मस्त. चला, तुमच्यापैकी किती जण स्वतःला आनंदी समजतात त्यांनी चॅटबॉक्स मध्ये टाकायचं एच फॉर हॅप्पी. तुमच्यापैकी किती जण स्वतःला आनंदी समजतात? येस, मी आनंदी आहे आणि मी इतरांना पण आनंदी करतो.
त्यांनी एच टाईप करायचं, एच. व्हेरी गुड. त्रिकोणाची पण उत्तरं आलेली आहेत आणि चांगली उत्तरं आहेत. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. एच एच पण भरपूर आलेले आहेत. छान 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 छान. आता आपण आहोत किती जण आहोत? 65 जण आहोत. व्हेरी गुड. चला, सगळे जण तयार आहेत, सगळेजण आनंदी आहेत, हे महत्वाचं आहे. आपण पुढे जाऊया. हे सगळे आनंदी चेहरे बघा. असा आपला चेहरा नेहमी दिसला पाहिजे, लक्षात ठेवा का. इतका आनंद आपल्या चेहऱ्यावर नेहमी असला पाहिजे. मोरे सर सुद्धा छान हसतायत. अपूर्वा पण छान हसते. तुम्ही पण हसत राहा. मला सगळ्यांचे व्हिडिओ दिसत नाहीयेत, पण हसत राहा. हसण्यात खूप जादू आहे, मोठी जादू आहे. ठीक आहे. सो आपले तुकाराम महाराज म्हणून गेलेत, आनंदाचे डोही आनंदी तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. याचा अर्थ काय? तर याचा अर्थ असा की ब्रह्मानंद, हा ब्रह्मानंद खूप मोठा विषय आहे. आपल्या आत आणि बाहेर एक अवीट असा आनंद भरून राहिला आहे. ब्रह्मानंद असे त्याचे स्वरूप आहे. हा आनंदाचा डोह प्रत्येकाचा स्वतःजवळ असतो. ठीक आहे. स्वतःजवळ एक ब्रह्मानंद असतो. इतरांसाठी काही चांगले करण्यातून आनंदाचे क्षण जिवंत करता येतात. त्या आनंदाला सीमा नसते, तो अवर्णनीय असतो. तर ब्रह्मानंद हा एक विषय आहे. प्रत्येकाकडे आनंदाचं एक छानपैकी कंपार्टमेंट आहे. ते आता कुठे आहे, कसं आहे, ते आपण कधीतरी नंतर बघूया. सो ब्रह्मानंद, आपली प्रत्येकाची आनंदाची व्याख्या वेगळी आहे. ठीक आहे. प्रत्येकाची आनंदाची व्याख्या वेगळी आहे. व्हॅलेंटाईन डे जवळ आलाय, उद्याच आहे मला वाटतं, म्हणून मी एक कपल टाकलेलं आहे इकडे, हॅपीनेस. बघा, शेवटी प्रेम सुद्धा आनंदाचा एक प्रकार आहे. राईट. प्रेम म्हणजे एक आनंद. आता आपण आनंदी कधी होतो मला सांगा. चॅटबॉक्स मध्ये सांगा, आपण आनंदी कधी होतो. अगदी शॉर्ट मध्ये तुमची उत्तर पाहिजेत. आनंदी कधी होतो आपण, नेमका आनंद कधी होतो आपल्याला? चॅटबॉक्स मध्ये टाका, शक्यतो थोडक्यात टाका, एका वाक्यात. आपण आनंदी कधी होतो? 4-5 उत्तर आली तरी थांबणार आहे मी, मग पुढे जाणार आहे. मनासारखं झाल्यावर. व्हेरी गुड. स्मिता मॅडम म्हणतात मनासारखं झाल्यावर. अरे वा, भरपूर उत्तर आलेत. आपल्याला हवं ते मिळालं की. अगदी बरोबर. आरती मोड मॅडम म्हणतात आपल्याला हवं ते मिळाल्यावर. नंतर बरंच काही चांगली चांगली उत्तर आहे. जेव्हा आपल्या मनासारखं कुठली गोष्ट घडली. बरं, मनासारखी घडली नाही तर मग आपण दुःखी होतो, हे पण बरोबर आहे. ठीक आहे. मनासारखे झाल्यावर, काही चांगले झाले की, मनासारखं शॉपिंग झाल्यावर. क्या बात आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. मिळालं ते मिळालं की, नाही सॉरी, म्हणते मिळालं की सॅटिस्फॅक्शन. ठीक आहे, हरकत नाही. सो अनेकांना वाटतं की आम्ही परीक्षेत पास झालो, व्यवसायात यशस्वी झालो, आपला सत्कार झाला, कौतुक झाले, भरपूर पैसा आला, आता उत्तराप्रमाणे शॉपिंग झालं भरपूर. काही जणांना वाटतं श्रीमंत झालो भरपूर, की आम्ही आनंदी होऊ. आता आम्हाला आनंदी व्हायला सांगू नका. ठीक आहे. कारण आमच्याकडे आता काय बघा, अभ्यास संपत नाहीये, अजून यश मिळत नाहीये, अजून आमचं कोणी कौतुक करत नाही, त्यामुळे आमच्या चेहऱ्यावर काही आनंद येत नाहीये. ठीक आहे. तर या गैरसमजातून आपल्याला बाहेर पडायचंय. आपल्याला आधीच आनंदी व्हायचंय. आता आजपासून आपल्याला आधीच आनंदी व्हायचंय. कारण यश यश ही आनंदाची किल्ली नसून, आनंद ही यशाची किल्ली आहे. पक्क लक्षात ठेवायचंय. सतत आनंदी राहणं हेच प्रसिद्धी, श्रीमंती, यशाचं महत्वाचं रहस्य आहे. ठीक आहे. हे एक छोटासा धडा आपल्याला आज मिळालाय. जुना असेल कदाचित, पण नव्याने मिळालाय की आनंदी राहायचं आपल्याला आजपासून. ठीक आहे. मला यशस्वी झालो की मी आनंदी होईन असं नाही, तर आनंदी मला राहायचंय जेणेकरून मी यशस्वी होईन. सक्सेस इज नॉट द की टू हॅपीनेस, हॅपीनेस इज द की टू सक्सेस. ओके. आनंदित झालो की आपण सारेच हसतो, पण कधीतरी एखाद्या निस्तेज, निष्पाप, निरागस चेहऱ्यावर हास्य फुलवून बघा. हा मिळणारा आनंद अविस्मरणीय, अवर्णनीय आणि अनमोल असेल. तुमच्या लेवलला इतरांना आनंद देण्याचा कुठलीही संधी सोडू नका. मी हल्ली काय करतो, छोट्या छोट्या पाण्याच्या बॉटल भरून ठेवतो माझ्या डिकीमध्ये, कारच्या, टू व्हीलरच्या. आणि जेव्हा प्रवासात असतो, जेव्हा जिथे जिथे मला असं वाटेल की कोणातरी पाणी द्यायला पाहिजे, मग तो ट्रॅफिक हवालदार असेल, मग तो एखादा रस्त्याच्या कडेचा भिकारी असेल, एखादा दुकानदार असेल, एखादा फेरीवाला असेल, मी पाण्याची बॉटल देतो. हा माझ्या पुरता एक मला आनंद मी मिळवलेला आहे. ठीक आहे. सो हा जो आनंद मिळतो तो अविस्मरणीय, अवर्णनीय आणि अनमोल असतो. नक्कीच. ठीक आहे. आपण आनंदी तर हे जग आनंदी. चला एकत्र येऊन हे जग सुंदर, आनंदी, सुगंधी करूया. मी या 5 स्टेप आहेत त्या बघा. दुःखी झाला असाल, तुम्हाला स्वतः दुःखी झाला असेल तर इतरांना आनंद द्या. स्वतः दुःखी झाला असेल इतरांना आनंद द्या. प्रेमात निराश झाला असेल तर इतरांना प्रेम द्या. असहाय्य वाटत असेल तर इतरांना सहाय्य करा. अस्वस्थ वाटत असेल तर इतरांना स्वस्थ करा. एकटं वाटत असेल तर इतरांना सोबत करा. यातलं शेवटचं वाक्य फक्त घ्या.
एकटं वाटत असेल तर इतरांना सोबत करा. त्यासारखा आनंद नाहीये. ओके. जर तुम्हाला एकटं वाटत असेल तर इतरांना सोबत करा. अस्वस्थ वाटत असेल तर इतरांना स्वस्थ करा. असहाय्य वाटत असेल तर इतरांना सहाय्य करा. तुम्ही असहाय्य तुम्हाला जर वाटत असेल तर विचार करा, वृद्धाश्रमात, अनाथालयात किती लोक आहेत की ज्यांना असहाय्य वाटतंय. ठीक आहे, कधीतरी त्यांना जा, त्यांना आनंद द्या, प्रेम द्या, सहाय्य करा, स्वस्त त्यांना वाटेल असं करा, त्यांना सोबत द्या. ठीक आहे. आता एक तुम्ही व्यावसायिक आहात, सगळ्या शिक्षक आहात, तर मला सांगा की तुम्हाला फुलं घ्यायच्यात, फुलांचा बुके घ्यायचा आहे. तुम्ही कोणाकडे जाल सांगा मला? डावीकडे जाल की उजवीकडे जाल? फुलांचा बुके घ्यायचा आहे. टाईप करा आर किंवा एल. आर किंवा एल. मी 4-5 चॅट बघतो. आर किंवा एल, कोणाकडे जाल तुम्ही? अच्छा, आर वाले जास्त आहेत. ओके, आर वाले जास्त आहेत, राईट. ठीक आहे. साधं कारण आहे, उजव्या दुकानातली जी सेल्स गर्ल आहे ती हसते आणि डावीकडची बिचारी रडते, किंवा ती नाराज आहे, किंवा ती कदाचित काहीतरी तिचं दुःख चेहऱ्यावर तिने सगळं दाखवलंय. आणि एक दुकानदार म्हणून आपण तिच्याकडे जेव्हा बघतो तेव्हा ग्राहक म्हणून आपण खरंच तिच्याकडे टाळू तिला, कदाचित कदाचित टाळू, पण कदाचित तुम्ही जाऊ पण शकता. तुम्ही जर तुम्हाला जर प्रेम वाटायचं असेल, आनंद वाटायचा असेल तर. एखादा दुकानदार किंवा व्यावसायिक त्रासिक, कंटाळलेल्या, वैतागलेल्या मुद्रेने जाणे, अगदी नाईलाजाने जर का आपल्याशी बोलत असेल तर तिथे व्यवहार व्यवहार होईल सुद्धा कदाचित, पण आनंद मिळणार नाही आणि पुन्हा तिथे आपल्याला जावंसं देखील वाटणार नाही. हे जर आपल्या घडून असं वाटत असेल तर आनंदी राहा. ठीक आहे. तुम्ही सुद्धा शिक्षिका आहात, तुम्ही सुद्धा एक व्यवसाय करताय, तर आजपासून दुःख चेहऱ्यावर दिसलं नाही पाहिजे, नाराजी चेहऱ्यावर दिसली नाही पाहिजे. ठीक आहे. हे जर आपल्या बाबतीत घडू नये, जर आपल्याकडे लोक येत नसतील असं वाटत असेल तर आपल्याला आनंदी राहणं कंपल्सरी आहे. ओके. नेक्स्ट. आनंदी राहायचं असेल तर या 7 गोष्टी तुम्हाला खूप महत्वाच्या आहेत आणि त्या तुम्ही स्क्रीनशॉट घेतात ते चालेल. कोणाचाही द्वेष करू नका, विनाकारण कोणाचा तरी द्वेष करू नका. तुम्ही जर हल्ली फेसबुक, इंस्टाग्राम बघत असाल तर खूप मारामाऱ्या चालल्या आहेत. हा, तेच व्हिडिओ नेमके कधी कधी दिसतात आपल्याला. कोणीतरी कोणातरी मारतंय, कोणीतरी कोणाचा तरी द्वेष करतंय. तर ह्या सगळ्या गोष्टींपासून जर लांब राहायचं असेल तर तुम्ही सुद्धा कोणाचा द्वेष करू नका, कोणासोबत तुमची तुलना करू नका, कोणाची स्वतःची आणि इतरांची काळजी करू नका. काळजी घ्या, काळजी करू नका. जास्त हावरटपणा करू नका, जास्त तक्रारी करत बसू नका. असेल तर ठीक आहे, मार्ग शोधा, नाही तर तक्रार करत बसू नका. कंटाळा करू नका आणि भांडणं करू नका. या 7 गोष्टी जाणीवपूर्वक तुम्हाला टाळायच्या जर आनंदी व्हायचं असेल तर. तुम्हाला माहितीये, आपल्याला सर्वांना रंगीबेरंगी आनंद देणारं फुलपाखरू किती दिवस जगतं? किती जणांना माहितीये? किती जणांना माहितीये? चला, प्रश्नाला आपण या उत्तराला आपण बक्षीस देऊया. ठीक आहे. एक पुस्तक, कोणतंही एक पुस्तक माझ्यातर्फे. आज 3 बक्षीस आपण जाहीर करणार आहोत. फुलपाखरूचं साधारण ऍव्हरेज लाईफ किती आहे कोणाला माहिती आहे का? सायंटिफिक आकडा आहे 7 दिवस. कोणीतरी म्हणते 7 दिवस, कोणीतरी म्हणते 4 दिवस. 7, 4, 7, 4, 15, 12, 15. ठीक आहे, चला. बक्षीस 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 मिळत नाहीये कोणालाही. उत्तर आहे 14. बघ, आता 14 कोणी दिलं असेल आत्ता, का लगेच कोणी 14 दिलं असेल तर त्याला बक्षीस आहे. अदरवाईज 14 दिवस हे कोणी उत्तर दिलं नव्हतं. प्रत्येक दिवस फुलपाखरू आनंदाने जगून कित्येक हृदय जिंकतं. ठीक आहे. आपल्या सर्वांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण अमूल्य आहे, तो आनंदाने जगा, प्रत्येक हृदय जिंकत राहा. ते म्हणतात ना की आनंदी आनंदकडे, इकडे तिकडे चोहीकडे. ठीक आहे. तुम्ही जेवढे आनंदी असाल ना, तुमच्या आजूबाजूला जास्तीत जास्त चांगली लोक, प्रेमळ लोक तुमच्याकडे येत राहतील. सो आनंद आणि हास्य शेअर करा. प्रत्येकाला आनंदाने, हसतमुखाने भेटा. उत्साहाने, जोशाने आणि प्रचंड ऊर्जेने आपला व्यवसाय इतरांना शेअर करा. तर आणि तरच आपण इतरांच्या, ग्राहकांच्या लक्षात याल. तर आणि तरच लक्षात राहाल आणि तरच ब्रँड व्हाल. ठीक आहे. ब्रँड व्हायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल तर पहिला नियम आता आपण बघितला की बी हॅप्पी. ओके. सो ऑलवेज बी हॅप्पी, बी जॉयफुल अँड चेअरफुल. नेहमी आनंदी आणि हसतमुख राहा. कितीही व्यस्त तरी सदा आनंदी मस्त. ठीक आहे. लक्षात ठेवा, कितीही व्यस्त तरी सदा आनंदी मस्त. नाईलाज आहे आपला, आपल्याला कोणीही येऊन आपली कामं हलकी करणार नाही, आपल्यालाच करायचं. पण हसत मुखाने जर केली तर होतील कामं सगळी. ठीक आहे. एक असाइनमेंट आहे, हॅपीनेस डायरी. तर ही हॅपीनेस डायरी म्हणजे काय? आनंदाची डायरी तयार करायची आहे. स्क्रीनशॉट घ्या. दिवसभरातल्या मोजक्या फक्त 3 ते 5 आनंददायी घटना, गोष्टी नियमितपणे लिहा रोज. आठवड्यातून एकदा गेल्या 7 दिवसातल्या घटना वाचा. बघा, रोज 3 ते 5 चांगल्या गोष्टी लिहायच्यात, आनंदी गोष्टी.
काही असू शकतं. आज बटाट्याची भाजी खाल्ली ही सुद्धा एखाद्या वेळेस आनंदाची गोष्ट असू शकते. किंवा आज मी कार घेतली ही सुद्धा आनंदाची गोष्ट असू शकते. म्हणजे बटाट्याच्या भाजीपासून ते कारपर्यंत जगातली कुठलीही गोष्ट तुमच्यासाठी आनंदाची असू शकते. 3 ते 5 गोष्टी रोजच्या नियमितपणे लिहा. आठवड्यातून एकदा गेल्या 7 दिवसातल्या घटना वाचा. एका वर्षात आपल्या आयुष्यात 365 दिवस गुणिले 3 गोष्टी जर मोजल्या तर 1095 चांगल्या आनंदी सकारात्मक घटना घडणारच आहेत, यावर विश्वास ठेवा. ठीक आहे. नववर्षाच्या सुरुवातीला किंवा आपल्या जन्मदिनी किंवा उद्यापासून ही आनंदाची डायरी नववर्षाच्या सुरुवातीला तसेच आपल्या जन्मदिनी ही आनंदाची डायरी एका बैठकीत वाचून काढा आणि आनंदाने नवीन आयुष्याचा प्रारंभ करा. ही डायरी जर सुरू करायची असेल तुम्हाला तर लवकरात लवकर सुरू करा. उद्यापासून सुरू करा. आता वाढदिवसाची वाट बघू नका, नवीन वर्षाची वाट बघू नका. उद्या व्हॅलेंटाईन डे आहे. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने स्वतःवर जर तुम्ही प्रेम करत असाल तर ही डायरी उद्यापासून सुरू करा. या डायरीचं नाव आहे हॅपीनेस डायरी, आनंदाची डायरी. ठीक आहे. बाजारात 100 रुपयाची डायरी मिळते. तिला कव्हर टाका आणि वरती लिहा माझी आनंदाची डायरी. रोज 3 गोष्टी. किती जण करणार आहेत त्यांनी फक्त हात वरती करायचा, हात, डिजिटल हात. व्हेरी गुड. प्रभाकर मोरे सरांनी हात वरती केलाय, सोनू मॅडमने हात वरती केलाय, सगळ्यांनीच हात वरती केलेला आहे. व्हेरी गुड. आनंदाची डायरी तयार करायची आहे. दिवसभरातल्या मोजक्या 3 ते 5 गोष्टी लिहायच्या आहेत. मी आजच्या गोष्टी माझ्या 12 वाजता लिहितो. बरोबर, मी 12 वाजता झोपतो, 7 वाजता उठतो, 12 वाजता मी या गोष्टी लिहितो. माझी आनंदाची डायरी माझ्यासोबतच असते. ठीक आहे. सो थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांना शुभेच्छा आनंदाच्या डायरीसाठी. ही आनंदाची डायरी तुमच्या घरातल्यांसाठी, कुटुंबातल्यासाठी सुद्धा प्रेरणा ठरेल आणि तुमच्या सोबत येणाऱ्या प्रत्येकासाठी एक जबरदस्त प्रेरणा ठरणार आहे. ओके. आपण जाऊया दुसऱ्या मुद्द्याकडे. बी हेल्दी. बी हेल्दी ही एक सूचना सुद्धा आहे आणि हा एक अंमलात आणण्याची सुद्धा गोष्ट आहे. बी फाईन अँड फिट. निरोगी राहा, सुदृढ राहा, स्वस्त मस्त तंदुरुस्त राहा. शुभम करोति कल्याणम. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा. ठीक आहे. थोडासा श्लोकात आरोग्यम धनसंपदा ही प्रार्थना आपण सर्वांनीच लहानपणी म्हटली आहे. आरोग्य म्हणजे अर्थात धनसंपत्ती. मन अस्वस्थ, आरोग्य अस्थिर आणि आयुष्य अतंत्री असं झालं आहे का? तर मी तुम्हाला आता उत्तराची वाट बघणार नाही. पण अनेकांची सध्या मन अस्वस्थ आहेत, आरोग्य अस्थिर झालंय. है ना. घरात स्वतःच किंवा घरात आजारी पेशंट खूप असतात आणि आयुष्य बऱ्यापैकी अथांतरी झालंय असं जर वाटत असेल तर आपल्याला हा एक छोटासा धोक्याची सूचना आहे. आजच्या धावपळीच्या धगाधकीच्या स्पर्धेच्या प्रदूषणाच्या धार्मिक उन्मादाच्या जातीय द्वेषाच्या तंत्रज्ञान प्रगतीच्या डिजिटल वायफाय मोबाईल युगात आपण आपली मनशांती आणि स्वास्थ्य हरवून बसलो आहोत. तुम्ही एकटे नाही आहात. हजारो लोक आहेत की ज्यांनी आपली मनशांती आणि स्वास्थ्य हळूहळू हरवून बसण्याच्या दिशेने चालले आहेत. तुम्हाला ते कंट्रोल करायचं आहे. ओके. आजाराच्या विविध साथी, खर्च, नुकसान, मंदी, त्यामुळे येणारा प्रचंड ताणतणाव वाढतो आहे का? तर हो, वाढतो आहे. मन अस्वस्थ, आरोग्य अस्थिर आणि आयुष्य अतंत्री झाले आहे का? मी उत्तर विचारणार नाही, पण अनेकांच्या बाबतीत हे उत्तर हो असू शकतं. पण काळजी करू नका, काळजी घ्या. काय काळजी घ्यायची? तर निरोगी शरीर आणि स्थिर स्वस्थ मन म्हणजे सुंदर, समृद्ध, समाधानी, आनंदी व निरोगी आयुष्य. ठीक आहे. पक्क लक्षात ठेवा. आपल्याला निरोगी राहायचंय. आधी आपल्याला आनंदी, मग आपल्याला निरोगी राहायचंय. कारण निरोगी शरीर आणि स्थिर स्वस्थ मन म्हणजे सुंदर, समृद्ध, समाधानी, आनंदी आणि निरोगी आयुष्य. ठीक आहे. त्यासाठी आजपासूनच स्वतःची, आपल्या कुटुंबियांची, मित्रमैत्रिणी, हितचिंतकांची आणि आपल्या व्यवसायाची सुद्धा काळजी घ्या. काळजी करू नका, काळजी घ्या. ओके. प्रत्येकाची काळजी घ्या. कोणत्याही प्रकारच्या शारीरिक, मानसिक, आर्थिक किंवा व्यावसायिक समस्येला अजिबात घाबरू नका. ताण तर अजिबात घेऊ नका. ठीक आहे. ताण घ्यायचा नाहीये. बरेच जण मी स्ट्रेस मध्ये आहे, मी जरा टेन्शन मध्ये आहे. टेन्शन हा शब्द आजपासून वापरायचा नाहीये. शेवटी येईल ते. टेन्शन वापरायचं नाही, ताण वापरायचं नाही, स्ट्रेस वापरायचं नाही. ठीक आहे. आणि कोणी जर वापरत असेल, कोणी जर ताणात असेल तर मगाशी जसं आपण बघितलं तसं की आपण अस्वस्थ आहोत तर इतरांना स्वस्थ करा. ठीक आहे. सकस, पौष्टिक, शुद्ध, परिपूर्ण आहार, नियमित योगाभ्यास, मेडिटेशन, पुरेसा व्यायाम, मोकळ्या हवेत चालणं फिरणं या साध्या सोप्या माध्यमातून चांगलं स्वास्थ्य मिळवा. जे मी तुम्हाला सांगतोय ते मला सुद्धा लागू आहे आणि मला सुद्धा गरजेचं आहे. हे बघा, हे तर मला 100% गरजेचं आहे. शरीरातील चरबी आणि पोटावरची चरबी वजन कमी करा किंवा वाढवा. ओके. काही जणांना वाढवायची गरज असेल, काही जणांना कमी करायची गरज असेल. ठीक आहे. तुम्ही जे हात वरती केलेत ते सगळे हात खाली करा. सगळ्यांनी हात खाली करा. ठीक आहे. पुन्हा कधी जेव्हा विचारेन त्यावेळेला पुन्हा तुम्हाला ते हात वरती करायचे.
आपल्या आजूबाजूला तुम्हाला माहिती आहे, मला माहिती नाही, पण मी 32 वर्ष व्यवसाय करतोय. प्रचंड गळेकापूस स्पर्धा चालू आहे. व्यावसायिक चढाओढ चालू आहे. वाढती महागाई आहे, वाढते टॅक्स आहे, जीएसटी, नोटबंदी, हे लायसन हवंय, ते रजिस्ट्रेशन हवंय. या सर्व व्यावसायिक समस्यांना अनेक जण वैतागलेले आहेत. अनेक जण कंटाळलेले आहेत. तर मी असं म्हणेन की ह्या सगळ्या समस्यांना आव्हान समजून आनंदाने तोंड द्या. ठीक आहे. कारण आरोग्य बिघडवून कुठलाही प्रश्न सुटणार नाहीये. बस टेन्शन घेऊन प्रश्न सुटणार नाहीये. सुटणार आहे का? सुटणार असेल तर सोडवा तसा. बघा, तुम्हाला जी समस्या आहे ना, तुम्हाला जी एखादी समस्या आहे की अमुक लायसन मला काढायचं आहे, तर ती समस्या हजारो लोकांना असते. तर ही समस्या सगळ्यांना कमी अधिक प्रमाणात असते. त्यावर उपाय काय करता येईल त्याच्यावर विचार करा. प्रत्येक क्षेत्रात स्पेशल तज्ज्ञ आहेत. त्यांना भेटा, उपाय शोधा. हातावर हात धरून, कपाळावर हात मारून, आरोग्य बिघडवून किंवा नशिबाला दोष देऊन कोणताही प्रश्न सुटणार नाहीये. पक्क लक्षात ठेवा. ठीक आहे. व्यवसायातल्या सगळ्या सुरुवातीच्या संभाव्य समस्यांचे उपाय मिळाल्याशिवाय एकतर सुरुवात करू नका, किंवा सुरुवात केलीच असेल तर कामाला लागा. पॅन कार्ड, आधार कार्ड, गुमास्ता, लायसन्स, रजिस्ट्रेशन सगळं अगदी अप टू डेट करा. तुम्ही जर नवीन व्यावसायिक असाल तर सगळं अप टू डेट करा. आजच्या आज, उद्याच्या उद्या, परवाच्या परवा, गेल्या पुढच्या 7 दिवसात. जर तुम्ही जुने व्यावसायिक असाल तरी सुद्धा तुम्हाला ते सगळं अप टू डेट करायचं, कारण या कोणती गोष्ट कधी लागेल आपल्याला माहिती नाहीये. ठीक आहे. बरेच जण कर्ज घेतात. तर मी तुम्हाला सगळ्या भगिनींना सांगेन की सुरुवातीला कोणतंही मोठं कर्ज आता घेऊ नका. अजिबात घेऊ नका. कोणी 10,000 देत असलं तरी घेऊ नका. ठीक आहे. मात्र वेळ येईल तेव्हा कितीही मोठी रक्कम उचलायची असेल तरी डगमगू नका. बघा, हे खूप महत्वाचं आहे. आत्ता कर्ज घेऊ नका गरज नसेल तर, पण जेव्हा गरज पडेल त्यावेळेला मात्र अजिबात डगमगू नका. ओके. तुम्ही आणि तुमचा व्यवसाय निरोगी राहणं काळाची गरज आहे. आजारी पडून हार पत्करू नका. निरोगी धष्टपुष्ट होऊन समस्यांना पूर्ण तयारीनिशी भिडा. निरोगी राहा, फिट राहा, मगच तुम्ही इतरांच्या आणि ग्राहकांच्या लक्षात याल. आणि जर लक्षात याल तरच लक्षात राहाल, ब्रँड व्हाल. ठीक आहे. प्रत्येक या स्वयंसूचनेचा शेवट साधारण असाच आहे बघा, की हे सगळं फॉलो केलं तरच तुम्ही इतरांच्या लक्षात येणार आहात, आणि लक्षात आलात तर लक्षात राहणार आहात, ब्रँड होणार आहात. ठीक आहे. आता इथे पण एक असाइनमेंट आहे. त्याच्या आधी जस्ट बी हेल्दी, बी फाईन अँड फिट. निरोगी राहा, सुदृढ राहा, स्वस्त मस्त तंदुरुस्त राहा. निरोगी राहण्याबद्दल मी जे काही सांगितलं त्याच्यापेक्षा चांगले युट्यूबवर व्हिडिओ आहेत, ते सुद्धा बघा. जास्त बघू नका, थोडेच बघा. कारण हल्ली त्या व्हिडिओ मधून सुद्धा उलट सुलट सांगताय. काही जण म्हणतात चपाती खा, काही जण म्हणतात चपाती खाऊ नका, है ना. तर काही जण म्हणतात दिवसभर जेवा, 7 वाजल्यानंतर जेवू नका. काही जण म्हणतात फक्त 2 वेळ जेवा. तर हे सगळं आपल्याला कन्फ्युजन होत आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचंय, आपल्याला जे आपल्याला पटेल, जे योग्य वाटेल ते फॉलो करा. पण निरोगी राहणं गरजेचं आहे, सुदृढ राहणं गरजेचं आहे, स्वस्त मस्त तंदुरुस्त राहा. गेट नोटीस, बी अ ब्रँड. ही झाली आपली दुसरी स्वयंसूचना. ठीक आहे. याचा अभ्यास असा आहे की फुल बॉडी मेडिकल चेकअप आजच करून घ्या. फुल बॉडी मेडिकल चेकअप आजच करून घ्या. दर 6 महिन्यांनी नियमितपणे करा. योगा, व्यायाम नियमितपणे करा. जमल्यास जिमचे सभासद व्हा. हसणे, चालणे, धावणे वाढवा. ठीक आहे. हे सगळं हेल्दी राहण्याचे उपाय आहेत. आणि व्यावसायिक दृष्ट्या जर तुम्हाला हेल्दी राहायचं असेल तर आपल्या आर्थिक हिशोबाचे नियमित ऑडिट करा. सर्व कायदेशीर बाबी आणि व्यावसायिक प्रमाणपत्र तपासा. इन्शुरन्स, मेडिक्लेम, पीयूसी, ईएमआयच्या सर्व तारखांचे अलार्म लावा. सगळं जग आधुनिक झालेलं आहे. तुमच्या हातातला जो मोबाईल आहे ना, हा मोबाईल तुमचा खरा साथीदार आहे. आणि त्या मोबाईलचा जर चांगला वापर केला तर हे सगळे अलार्म सुद्धा तुम्ही लावू शकता. अपूर्वा मॅडम, दुसऱ्या नंबरच्या टास्कचा सुद्धा स्क्रीनशॉट काढून ठेवा. ठीक आहे. टास्क 2. तिसरा विषय आहे बी स्मार्ट. बी शार्प, बी प्रेझेंटेबल. चतुरस्त्र राहा, चकाचक राहा, मस्त जबरदस्त आणि भारदस्त राहा. स्मार्टचे 2 अर्थ आहेत, ते आपण बघूया. स्मार्टचे 2 अर्थ आहेत. आता इथे बघा, स्मार्टनेस आहे. आता हा एक मुलगा आहे, तो त्याला पाणी आहे तिथे दिसतंय, आणि त्याला आता पुढे जायचंय, त्याचे पाय भिजताय, त्याची पॅन्ट भिजत असेल तर ते चॅलेंज आहे ना एक, की आता काय करायचं बाबा. तर ह्या चॅलेंजवर त्याने काय केलं, स्लाइड उलटी सुलटी झाली, इथून त्याने सुरुवात केली आणि तो पुढे आला तर पाणीच पाणी आहे. मग त्याने काय केलं, एक छोटीशी एक वीट उचलली, अशा 5-6 विटा उचलल्या आणि ठेवल्या. ह्याला म्हणतात स्मार्टनेस. स्मार्टनेस ही खूप छोटी गोष्ट आहे.
आणि हा स्मार्टनेस अशा हजारो असंख्य आयडियाज आपण दिवसभरात वापरत असतो. तर हे तर आपण लहानपणी खूप बघितलं की चिखल असेल तिकडे 4-5 विटा कोणीतरी ठेवलेल्या असतात, दगड ठेवलेले असतात. तर हा स्मार्टनेस आहे बघा. सक्सेस मिळाला त्या मुलाला, तर त्याने पाय न भिजवता, सॉक्स न भिजवता तो पुढे गेला. राईट? सो लाईफ इज व्हेरी सिम्पल. व्हाय कॉम्प्लिकेट इट? लाईफ इज व्हेरी सिम्पल. प्रत्येक वेळी तक्रार करू नका. तुम्हाला पाणी दिसतंय, चिखल आहे, 4 विटा जमवा. तुमच्यामुळे इतरांचा पण फायदा होईल. राईट? सो हेच तर आयुष्य आहे. सो लाईफ इज व्हेरी सिम्पल. आता सगळ्यांनी आपण गोष्ट ऐकले, कावड्याला जर पाणी प्यायचं असेल त्याने काय केलं, इकडून तिकडून दगड जमवले आणि दगड मडक्यात टाकले आणि पाणी वरती आलं. आता ही गोष्ट आपण ऐकली होती, पण आता नवीन पिढीला ही गोष्ट चालेल का? नवीन पिढीला ही गोष्ट नाही चालणार. नवीन पिढीसाठी कोणती गोष्ट आहे? चला प्रश्नोत्तरामध्ये वेळ न घालवता आपण बघूया. नवीन आत्ता बघा, ओल्ड क्रो हार्डवर्क करतोय बिचारा आणि मॉडर्न क्रो हा स्मार्टवर्क करतोय. सो कीप अपग्रेडिंग युअर स्किल्स. आणि लक्षात घ्या, माझ्यावर विश्वास ठेवा, बोरे सरांवर विश्वास ठेवा. तुमच्यासाठी सुद्धा असं जबरदस्त स्मार्टवर्क ची योजना आपण घेऊन येतोय लवकरच, की जेणेकरून तुम्ही लवकरात लवकर श्रीमंत व्हाल. ओके? तर हा कावडा जर स्ट्रॉ आणू शकतो कुठेतरी शोधून, तर आपल्याला सुद्धा एक स्ट्रॉ शोधावी लागेल. ओके? सो हा हार्डवर्क आणि स्मार्टवर्क मधला फरक आहे, लक्षात घ्या. जुना कावडा सुद्धा हुशार होता. जुना कावडा सुद्धा हुशार होता. नवीन कावडा तर अति हुशार आहे. ठीक आहे? बरं. आता इथे एक मी गोष्ट सांगतो तुम्हाला. पटकन गोष्ट सांगतो. स्मार्टवर्क कसं असतं बघा. चतुरस्त्र ज्याला म्हणतात ना, चतुरस्त्र, हजर जबाबी. डावीकडे जो फोटो आहे, असाच एक फॉरेनर आहे. तो आपल्या मुलाला सांगतो की मला तुझं लग्न लावून द्यायचंय माझ्या आवडत्या मुलीशी, किंवा मी तुझ्यासाठी एक मुलगी बघितलेली आहे, तुला लग्न करावंच लागेल. मुलगा काय म्हणतो? अजिबात करणार नाही. मुलगा म्हणतो, तुम्ही बघितलेल्या मुलीशी मी अजिबात लग्न करणार नाही. वडील म्हणतात, बिल गेट्सची मुलगी आहे, बिल गेट्सची. मुलगा म्हणतो, मी तयार आहे. मुलगा म्हणतो, मी तयार आहे. वडील काय करतात? बिल गेट्सकडे जातात. वडील बिल गेट्सकडे जातात. ते म्हणतात, तुमच्या मुलीशी माझ्या मुलाचं लग्न लावायचंय. तुमच्या मुलीशी माझं लग्न लावायचंय. बिल गेट्स काय म्हणतो? अजिबात नाही. बिल गेट्स म्हणतात, अजिबात नाही. हे वडील म्हणतात, मुलगा वर्ल्ड बँकेचा सीईओ आहे, वर्ल्ड बँकेचा. बिल गेट्स लगेच तयार होतात. वर्ल्ड बँकेचा सीईओ आपला जर जावई होणार असेल तर कोण नाही म्हणेल. ओके? वडील बघा किती स्मार्ट आहेत. वडील वर्ल्ड बँकेच्या मोठ्या सीईओ कडे जातात. त्याला म्हणतात, माझ्या मुलाला तुमच्या बँकेत सीईओ करा. ते जे सिनियर सीईओ असतात ते म्हणतात, अजिबात नाही. वडील म्हणतात, मुलगा बिल गेट्सचा जावई आहे. मुलगा बिल गेट्सचा जावई आहे. ते म्हणतात, चालेल, लगेच उद्यापासून जॉईन करा. आता हा जो स्मार्टनेस आहे, हा आपल्याकडे आहे का? तर ह्याचा विचार करा. असं हजर जबाबीपणा आपल्याकडे असला पाहिजे. त्यासाठी भरपूर वाचन करावं लागेल, भरपूर माझ्यासारख्या व्यक्तीला सोबत ठेवावं लागेल. ठीक आहे? मेंटॉर म्हणून. तर अशा पद्धतीने हे स्मार्टनेस मुळे काय झालं त्या व्यक्तीच्या आयुष्यात, त्याचा मुलगा बिल गेट्सचा जावई झाला, त्याचा मुलगा वर्ल्ड बँकेचा सीईओ झाला. ठीक आहे? असा तुम्ही विचार करा, काय स्मार्ट काम तुम्ही करू शकता येत्या 7 दिवसांमध्ये. आता आपण बघूया स्मार्टनेस म्हणजे नेमकं काय. तर स्मार्टनेस म्हणजे ऍक्च्युअली व्यक्तिमत्व. स्मार्टनेस म्हणजे हुशारी. स्मार्टनेस म्हणजे बुद्धिमत्ता. स्मार्टनेस म्हणजे सुंदर दिसणं. स्मार्टनेस म्हणजे सुंदर वागणं. स्मार्टनेस म्हणजे सुंदर बोलणं. ओव्हरऑल त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व, या अर्थाने स्मार्टनेस हा शब्द आपण वापरतो. ठीक आहे? आता ह्या स्मार्टनेस 2 प्रकारचा असतो. एक शारीरिक सौंदर्य आणि एक बौद्धिक सौंदर्य. दोन्ही गोष्टी काही जणांकडे असतात, काही जणांकडे दोन्ही गोष्टी नसतात, काही जणांकडे दोन्ही गोष्टी थोड्या थोड्या असतात. जगातला प्रत्येक माणूस हा दुसऱ्यांपेक्षा वेगळा आहे, इतरांपेक्षा वेगळा, आणि प्रत्येक माणूस हा सुंदर आहे. हे पक्क लक्षात घ्या. ठीक आहे? आता शारीरिक सौंदर्य म्हणजे काय? तर तुमचं अर्थात व्यक्तिमत्व, पण एकीकडे आपला चेहरा, आपला बांधा, आपले कपडे. ओके? आणि दुसरीकडे आपलं मन, मेंदू, बुद्धी, आचार, विचार, सगळं बौद्धिक सौंदर्य. ठीक आहे? आता एखादा सुंदर दिसणारी व्यक्ती आहे आणि ती शिव्या द्यायला लागली तर आपल्याला नाही आवडणार ना. सुंदर दिसणारी व्यक्ती जर शिव्या द्यायला लागली तर आपल्याला नाही आवडणार.
पण ती सुंदर दिसणारी व्यक्ती जेव्हा सुंदर सुविचार सांगत असेल त्यावेळेला आपल्याला आवडेल. म्हणजे दोन्ही प्रकारचं सौंदर्य त्या व्यक्तीकडे आहे असं आपण म्हणू. ठीक आहे. मुळात ब्रँड इमेज, तुमची जी ब्रँड इमेज असते ही खूप महत्वाची आहे. लक्षात ठेवा, तुमची वैयक्तिक ब्रँड इमेज, ब्रँड व्हॅल्यू आणि स्मार्ट ब्रँड पर्सनॅलिटी तुमच्या व्यवसायाच्या दृष्टीने देखील खूप खूप महत्वाची आहे. हे सगळं मी वरवर सांगतोय पण महत्वाचं आहे. हे सगळं आपल्या कोर्समध्ये येतं. ठीक आहे, की आपली पर्सनॅलिटी कशी छान करायची किंवा कशी प्रभावी करायची. प्रत्येक व्यक्ती दिसायला वेगळी आहे. आपण कसे दिसतो हे महत्वाचं आहेच. खूप सुंदर नाही तरी आकर्षक दिसण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केलाच पाहिजे. त्यासाठी स्वतःवर आणि जगण्यावर मनापासून प्रेम करणं गरजेचं आहे. सो ब्रँड इमेज गिव्स यू रिस्पेक्ट. ओके. आपलं व्यक्तिमत्व जर स्वच्छ, सुंदर, प्रभावी, आदर्श असेल तर आपलं सगळीकडे स्वागत होतं आणि आपल्या अस्तित्वाला नेहमीच मुजरा मिळतो. सो ब्रँड इमेज गेट्स रिस्पेक्ट ऑल्सो फॉर यू. ओके. स्वच्छ, टापटीप, रुबाबदार, प्रभावी असणं, दिसणं आणि राहण्याचा प्रयत्न करणं ही काळाची गरज आहे. आम्ही थांबवू शकत नाही ती. यामध्ये आपली वेशभूषा, आता माझी वेशभूषा बघा, हा माझा ब्रँडिंग, माझी पर्सनॅलिटीची ओळख आहे. ठीक आहे. गेले जवळपास 3 वर्ष मी अशा पद्धतीने स्ट्रोल घालतोय, त्यामुळे लोक मला ओळखायला लागले वेगळ्या पद्धतीने. सो यामध्ये आपली वेशभूषा देखील खूप महत्वाची आहे. प्रसंगानुरूप कपडे परिधान केल्याने व्यक्तिमत्व खुलून दिसते आणि इतरांवर आपली चांगली छाप पडते. सो ब्रँड इमेज इज ब्रँड व्हॅल्यू. ओके. असं म्हणतात की इफ यू विजिट द बँक फॉर लोन, ड्रेस लाईक यू ओन द बँक अँड यू गिव्ह अ लोन. पुन्हा वाचतो. असं म्हणतात की इफ यू विजिट द बँक फॉर लोन, ड्रेस लाईक यू ओन द बँक अँड यू गिव्ह अ लोन. साधी गोष्ट आहे. तुम्हाला 1 कोटीचं लोन पाहिजे, 10 लाखाचं पाहिजे किंवा 1 लाखाचं पाहिजे, सूट बूट घालून जा. तो मॅनेजर बघा तुम्हाला रिस्पेक्ट देतो की नाही. ओके. सो लोन घेताना नेहमी झकापका जायचं, झगामगा. ओके. सो ड्रेस हाऊ यू वॉन्ट टू बी ऍड्रेस. तुम्हाला कसं रिफ्लेक्शन पाहिजे त्याप्रमाणे तुम्हाला ड्रेस करायचंय. ओके. आय एम अ इमेज बिल्डिंग असिस्टंट ऑल्सो. हे मी स्किप करतो. फक्त बाहेरून छान, सुंदर, आकर्षक दिसून चालेल का तर नाही. ब्रँड इमेज इज ब्रँड व्हॅल्यू. आपले विचार, आपली कृती, आपल्या भूमिका, आपलं वागणं, बोलणं, आपल्या सवयी, समजुती, आपले शिष्टाचार, ज्ञान, गुण, संस्कार, आपल्या क्षमता, आपली कौशल्य, आपला दृष्टिकोन, आपलं स्वप्न, ध्येय, कार्य, कर्तव्य, सगळ्याच गोष्टी महत्वाच्या आहेत. खूप टेन्शन घेऊ नका. हा फक्त आता एक जड पॅराग्राफ आहे, पण हे सगळं महत्वाचं आहे आणि सगळं तुमच्याकडे आहे. काही टेन्शन घेऊ नका. ओके. सो युअर ब्रँड इमेज इज डेफिनेटली युअर ब्रँड व्हॅल्यू. तुम्ही यशस्वी होत नसाल तर लक्षात घ्या तुम्ही व्यक्तिमत्वाकडे दुर्लक्ष करताय. आणि तुम्ही जर यशाच्या मार्गावर आहात तर लक्षात घ्या तुम्ही स्वतःची काळजी घ्यायला लागलेला आहात, स्वतःवर प्रेम करायला लागलेला आहात, स्वतःला आरशात बघायला लागलेला आहात. बऱ्याचदा लोक टंगळमंगळ करतात स्वतःविषयी, पण टंगळमंगळ करू नका. सो या सगळ्याच गोष्टी आपल्या व्यक्तिमत्व विकासाच्या आणि यशाच्या अविभाज्य घटक बनतात. सो स्वॉट अनालिसिस खूप महत्वाचं आहे. एस फॉर स्ट्रेंथ, डब्ल्यू फॉर विकनेसेस, ओ फॉर ऑपॉर्च्युनिटी, टी फॉर थ्रेड्स. हे पर्सनल ट्रेनिंग मध्ये मी करून घेतो. सो बी स्मार्ट, बी इंटेलिजंट अँड बी इन्फॉर्म. अपडेट व्हा, अपग्रेड व्हा. अपडेट आणि अपग्रेड होणं गरजेचं आहे. सो स्वतःचा शोध घ्या, स्वॉट अनालिसिस करा, आपले स्ट्रॉंग आणि वीक पॉइंट सतत तपासा. बी स्मार्ट, बी इंटेलिजंट, बी इन्फॉर्म, स्टे अपडेट, कीप अपग्रेड. आज एआय आलंय, चॅट जीपीटी आलंय, माहिती पाहिजे. त्याच्यात चित्र तयार होत आहेत, माहिती पाहिजे. त्याच्यात तुम्ही ऍब्सोल्युटली काहीही तयार करू शकता. तुमचा फोटो टाकून काही तयार करू शकता. तुम्ही मर्सिडीज मध्ये बसलेले दाखवू शकता. सो हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. सो स्टे अपडेट, कीप अपग्रेड. तुमच्या मुलांची मदत घ्या, मुलींची मदत घ्या, एक्सपर्टची मदत घ्या, पण हे शिका. स्मार्ट जसं दिसणं महत्वाचं आहे तसं स्मार्ट बोलणं महत्वाचं आहे, स्मार्ट वागणं महत्वाचं आहे, सहकारी आणि ग्राहकांना स्मार्ट सोल्युशन देणं महत्वाचं आहे, स्मार्ट वर्क करणं महत्वाचं आहे. ही गोष्ट मी नंतर सांगेन. शार्पन द सॉ. आणि सगळं केल्यावरच तुम्ही इतरांच्या आणि ग्राहकांच्या लक्षात येणार आहात आणि तरच लक्षात राहणार ब्रँड होणार आहात. ओके. मी घड्याळ सुद्धा बघतोय. सो जस्ट बी स्मार्ट, बी शार्प अँड बी प्रेझेंटेबल. चतुरस्त्र राहा, चकाचक राहा, मस्त, जबरदस्त आणि भारदस्त राहा. गेट नोटीस, बी अ ब्रँड. ओके. कुठेही हेवी वाटत असेल तर मला सांगा की बाबा सर हेवी वाटतंय. आता हा टास्क जरा वेगळा आहे पण खूप महत्वाचा आहे.
महिन्यातून एकदा तरी पार्लरला जाऊन, बघा सगळ्यांनी पार्लरला जाणं गरजेचं आहे. त्या पार्लरवाल्याचा पण धंदा व्हायला पाहिजे, है ना? तुमच्या मैत्रिणीचा, मित्राचा, तुमचे केस, दाढी काय असेल ते नीटनेटकं करा. स्टीम बाथ घ्या, पंचकर्म केंद्राला भेट द्या, आवश्यक असल्यास फेशियल करा, फेस आणि बॉडी मसाज करून घ्या. सगळं गरजेचं आहे. ओके. आपला वॉर्डरोब आवरा, साफ करा. कोणत्याही सामाजिक, राजकीय, उद्योग क्षेत्रातील घडामोडींवर आपले विचार लिहून काढा. आपल्या भूमिका, आपले वागणं, बोलणं, आपल्या सवयी, समजुती, आपले शिष्टाचार या सर्वांचे बारकाईने निरीक्षण करा आणि त्याची नोंद करून ठेवा. माझ्याकडे एक डायरी आहे, त्या डायरीमध्ये मी नोंद करतो मी आज कसा वागलो, मी आज आईशी चुकीचं वागलो, मी मुलाशी चुकीचं वागलो, मी बायकोशी चुकीचं वागलो, मी चांगलं वागलो, चुकीचं वागलो, सगळं लिहित असतो मी. ठीक आहे. आपल्या भूमिका सुद्धा खूप महत्वाच्या आहेत. तुम्ही कोणत्या बाजूने आहात, लेफ्टिस्ट आहात, राईट विंग आहात, मिडल आहात. राजकीय भूमिका सुद्धा महत्वाची आहे. ठीक आहे. आता माझी भूमिका नेमकी काय आहे ते तुम्ही मला चॅटबॉक्स मध्ये सांगायचं. मी लेफ्ट आहे, राईट आहे की मिडल आहे. ठीक आहे. माझ्या बोलण्यावरून काय वाटतं, मी कोणत्या बाजूचा असेल, थोडंफार ते पण माहिती पाहिजे. यू आर लेफ्ट, राईट ऑर मिडल. तर मला चॅटबॉक्स मध्ये टाईप करायचं, मी लेफ्ट विचारांचा, मी डाव्या विचारांचा आहे की मी उजव्या विचारांचा आहे की मी मध्यम विचारांचा आहे. ओके. मी पुढे जातो तोपर्यंत तुम्ही तोपर्यंत उत्तर द्या. गेट नोटीस, बी अ ब्रँड. बघा अशी गर्दी असते, त्याच्यामध्ये तुम्ही जर उठून दिसला नाहीत तर उपयोग नाही आहे. ओके. सो ही काळाची गरज आहे, लक्षात घ्या. आणि मला हे साधारण 25-30 वर्षापूर्वी कळलं की आपल्याला स्वतःला ब्रँड व्हायचंय आणि इतरांना सुद्धा ब्रँड होण्यासाठी मदत करायची आहे. चौथा मुद्दा आहे बी स्ट्रॉंग. आता हे काही मुद्दे जे पुढचे आहेत ते थोडेसे आपण फास्ट घेणार आहोत, कारण सगळेच महत्वाचे आहेत, पण कदाचित कमी स्लाइड आहेत. बी स्ट्रॉंग. आता हेल्दी आणि स्ट्रॉंग मध्ये फरक आहे काय? हेल्दी म्हणजे आरोग्य आणि स्ट्रॉंग म्हणजे मजबूत, सगळ्या बाजूने, मानसिक, शारीरिक. सो हेल्दी म्हणजे आरोग्य आणि स्ट्रॉंग म्हणजे मजबूती तुमची. ओके. सो बी पॉवरफुल आणि बी अनेबल्ड. सशक्त व्हा, सक्षम व्हा, बिनधास्त आणि निर्धास्त व्हा. तुम्ही जर स्मार्ट असाल ना, स्वतःला स्मार्ट समजत असाल तर तुम्ही स्ट्रॉंग होणारच आहात. आपल्या आवडीच्या विषयाचा अधिकाधिक अभ्यास करा, त्या विषयात प्रावीण्य मिळवा, त्या विषयातले तज्ज्ञ व्हा. दिवसेंदिवस अधिकाधिक स्ट्रॉंग होत आहे असं तुम्हाला जाणवेल. ओके. आपापल्या विषयातले तज्ज्ञ व्हा. आता सिंह एका ठराविक विषयात तज्ज्ञ आहे. ओके. चिता एका वेगळ्या विषयात तज्ज्ञ आहे, चिता धावण्यामध्ये तज्ज्ञ आहे, सिंह वेगळ्या विषयात तज्ज्ञ आहे, प्रत्येकाचा, हत्ती वेगळ्या विषयात तज्ज्ञ आहे. तसं प्रत्येक माणूस हा आपापल्या विषयात तज्ज्ञ असतो. सो बी स्ट्रॉंगर एव्हरी डे. तुमच्या विषयाचा अधिकाधिक अभ्यास करून दररोज स्ट्रॉंग व्हा. Sometimes you face difficulties not because you are doing something wrong, but because you are strong. ओके. कधीतरी आपल्याला अडचणी येतात, समस्या येतात, ते तुम्ही काहीतरी चुकीचं केलंय म्हणून नाही, तर तुम्ही स्ट्रॉंग आहात म्हणून. त्यामुळे पॉझिटिव्हली घ्या सगळं. ब्रँड स्टोरी तुमची स्ट्रॉंग करा. काय काय स्ट्रॉंग करायचं बघा आता. आपली वैचारिक, मानसिक, शारीरिक, बौद्धिक, आत्मिक बाजू स्ट्रॉंग करा. आपली वैचारिक, मानसिक, शारीरिक, बौद्धिक, आत्मिक, राजकीय, सांस्कृतिक बाजू स्ट्रॉंग करा. आपले वैयक्तिक विजन, मिशन, व्हॅल्यूज, गोल, ब्रँड स्टोरी स्ट्रॉंग करा. आता मी जे सगळं सांगतो ते आपण शिकवतो, त्याचा वेगळा कोर्स आहे, प्रत्येकाशी बोलून आपण ते करतो. सो आपली टीम स्ट्रॉंग करा. टीम म्हणजे आता मला आणि प्रभाकर मोरे सरांना आपली टीम स्ट्रॉंग करायची. तुमची सुद्धा एक टीम कदाचित होऊ शकते, है ना? तुमच्याकडे कदाचित 2 लोक, 4 लोक कामाला असतील, तर त्यांची टीम स्ट्रॉंग करा. आपले वैयक्तिक, व्यावसायिक स्नेहसंबंध स्ट्रॉंग करा. आर्थिक आणि कायदेशीर बाजू स्ट्रॉंग करा. आपले सहकारी, ग्राहक, मित्र, हितचिंतक यांच्यासोबतचा संवाद स्ट्रॉंग करा. म्हणजेच आपलं सोशल नेटवर्क स्ट्रॉंग करा. स्ट्रॉंग म्हणजे स्ट्रॉंग, कोणी हलवलं नाही पाहिजे, एकदम भक्कम. व्हेनेवर थिंग्स गो रॉंग, जस्ट बी स्ट्रॉंग. अधिक स्ट्रॉंग, अधिक आत्मविश्वास. अधिक स्ट्रॉंग, अधिक आत्मविश्वास. जितके अधिक स्ट्रॉंग व्हाल, सामर्थ्यवान व्हाल, शक्तिशाली व्हाल, तितकेच धैर्याने, आत्मविश्वासाने आयुष्यातील कोणत्याही शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आर्थिक, तांत्रिक, व्यावसायिक समस्यांना सामोरे जाल. ठीक आहे. तुम्ही स्ट्रॉंग होणं ही काळाची गरज आहे. हेल्दी तर व्हायलाच पाहिजे, पण स्ट्रॉंग म्हणजे काय, तर ही शक्ती सुद्धा खूप महत्वाची आहे. म्हणजे हेल्दी आणि स्ट्रॉंग मध्ये फरक आहे. ठीक आहे. आपण सगळे व्यायाम करत नाही, आपल्याकडे सगळ्यांकडे 6 पॅक नाही आहेत, पण आपण हेल्दी तरी आहोत. पण 6 पॅक सुद्धा गरजेचे आहेत की नाही, तर आहेत. ठीक आहे. जो लढतो तो जिंकतो, जो लढतो तो जिंकतो. लक्षात ठेवा, कोणत्याही प्रकारच्या लढाईत जो सशक्त, सक्षम असतो तो शेवटपर्यंत टिकतो. स्ट्रॉंग असाल तरच टिकाल. जो टिकतो तोच लढतो आणि जो लढतो तोच शिकतो आणि तोच जिंकतो. हा सृष्टीचा
नियम आहे. ओके. आपल्या मालाचा दर्जा सुधारा, प्रॉडक्ट सर्व्हिस स्ट्रॉंग करण्यावर भर द्या. बी स्ट्रॉंगर दॅन यस्टरडे, कालच्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग व्हा. बी स्ट्रॉंगर दॅन युअर एक्सक्युजेस, तुमच्या कारणांपेक्षा स्ट्रॉंग व्हा. आपली किंमत वाढवा, आपली गरज निर्माण करा आणि गरज वाढवा. मगच तुम्ही इतरांच्या ग्राहकांच्या लक्षात याल आणि तरच लक्षात राहाल, ब्रँड व्हाल. ओके. सो जस्ट बी स्ट्रॉंग, बी पॉवरफुल अँड बी एनेबल्ड. सशक्त व्हा, सक्षम व्हा, बिनधास्त आणि निर्धास्त व्हा. ओके. मला जर कोणी विचारलं निलेश कसा आहेस, तर मी तुम्हाला एक ते माझा अजून एक मंत्र आहे तो सांगतो. मस्त, जबरदस्त, बिनधास्त, निर्धास्त, श्रीमंत. ओके. तर असे तुमचे तुमचे मंत्र तयार करा, काही प्रॉब्लेम नाहीये. तुमचे तुमचे मंत्र तयार करा. मस्त, मस्त, जबरदस्त, तंदुरुस्त, बिनधास्त, निर्धास्त, भारदस्त आणि श्रीमंत. ओके. भारदस्त शब्द मला आठवत नव्हता, हरकत नाही. सो गेट नोटीस, बी अ ब्रँड. आता इकडचा टास्क काय बघा, अपूर्वा मॅडम स्क्रीनशॉट घ्या. दर 1-2 महिन्यात काहीतरी नवीन गोष्ट शिका, नवीन कौशल्य आत्मसात करा. आपण बघितलं ना गेल्या वेळी ट्रेनिंगला, कौशल्य, स्किल्स, हजारो स्किल आहेत. तुमच्याकडे किती आहेत मोजा एकदा. सो नवीन कौशल्य आत्मसात करा. ऑनलाईन ऑफलाईन एखादा नवीन अभ्यासक्रम सुरू करा शिकण्यासाठी. बघा, प्रभाकर मोरे सर आणि निलेश सर व्यतिरिक्त सुद्धा हजारो लोक मार्केटमध्ये आहेत. हा, आम्हाला सोडू नका, पण त्यांना सुद्धा कधीतरी त्यांच्या पुढे सुद्धा जाऊन कधीतरी शिका. माझ्यासारखा जो ट्रेनर आहे तो 10-10, 15-15 जणांना फॉलो करत असतो. समीर सुर्वे वेगळे, अतुल राजुले वेगळे, स्नेहल कांबळे वेगळे. त्यांचं प्रत्येकाचं टेक्निक आहे. मी थोडं थोडं घेतो सगळ्यांकडून. सगळे माझे मित्र आहेत. ठीक आहे. सो 5वा मुद्दा आला, बी ऍक्टिव्ह. शेवटचे 3 मंत्र आहेत. बी ऍक्टिव्ह, बी ऍक्टिव्ह, बी बिझी, बी एफिशियंट. सक्रिय राहा, कार्यमग्न व्हा, कार्यक्षम व्हा, व्यस्त, मस्त, तंदुरुस्त व्हा. ऑनलाईन आणि ऑफलाईन सतत सक्रिय राहा, कार्यमग्न राहा, कार्यक्षम व्हा, उत्पादनक्षम व्हा. ही मुंगी बघा, सतत ऍक्टिव्ह असते, सतत. तर या मुंगीचा सुद्धा मुद्दाम अभ्यास करा. तुमच्याकडे जर दुर्बीण असेल, मायक्रोस्कोप असेल, तर ते मुंगीचं, किंवा तुमच्याकडे आता जर नवीन प्रकारचा कोणताही मोबाईल असेल तर झूम करून बघा. ह्या मुंग्या इतक्या ऍक्टिव्ह असतात, त्यांना काहीतरी कुठेतरी साठा मिळतो साखरेचा, ते सगळ्यांना सांगत फिरतात. ओके. त्यांच्यात पण कम्युनिटी आहे, सगळ्यांना सांगत नाहीत, काही ठराविक मुंग्यांना सांगतात. ते सगळं ऑब्झर्व करा एक दिवस. ठीक आहे. सतत सक्रिय राहा, कार्यमग्न राहा, कार्यक्षम व्हा आणि उत्पादनक्षम व्हा. ही मधमाशी सुद्धा ऍक्टिव्ह आहे. बी विजिबल, बी ऍक्टिव्ह लाईक अ बी. व्यवसायाशी संबंधित किंवा असंबंधित अशा कोणत्याही उपक्रमाची जबाबदारी स्वीकारा. जसं मी पुन्हा एकदा नवदुर्गांचं कौतुक करेन, की जेव्हा प्रभाकर मोरेने तुम्हाला सांगितलं की तुम्हाला नवदुर्गा व्हायचंय किंवा तुम्हाला कमिटीत यायचंय, त्यावेळेला तुम्ही लगेच तयार झाला. तर व्यवसायाशी संबंधित किंवा असंबंधित अशा कोणत्याही उपक्रमाची जबाबदारी लगेच स्वीकारा. एखाद्या संस्थेमध्ये एखादे पद मिळत असल्यास नक्की स्वीकारा. वेगवेगळ्या माध्यमातून लोकांसमोर या, लोकांना सतत दिसत राहा. लोकांना सतत दिसत राहणं महत्वाचं आहे. ओके. ऍक्टिव्ह राहणं म्हणजे संभाव्य ग्राहक मिळवणं. मी तुम्हाला अगदी स्पष्ट सांगतो, मी लग्नाला गेलो तरी माझ्या खिशात व्हिजिटिंग कार्ड असतात, आणि मी स्मशानभूमीत गेलो तरी माझ्याकडे व्हिजिटिंग कार्ड असतात. का असतात? कारण तिथे सुद्धा बघा, ते सगळं प्रोसिजर होईपर्यंत लोक गप्पा मारत राहतात. मग सध्या काय चाललंय, काय नाही. पटकन एखादं व्हिजिटिंग कार्ड दिलं काही हरकत नाही ना. ते पण आपल्याला, त्यांना पण आवडतं, अरे बऱ्याच दिवसांनी भेटला असेल, व्हिजिटिंग कार्ड बघू तुझं. सो ऍक्टिव्ह राहणं म्हणजे संभाव्य ग्राहक मिळवणं. तुम्हाला बऱ्याच ठिकाणी ऍक्टिव्ह राहायचंय. आपल्या स्किल्स आणि स्ट्रॉंग पॉईंटचा सक्रिय आणि प्रभावीपणे वापर करा. ऍक्टिव्ह राहणं म्हणजे थोडक्यात अतिशय अल्प मोबदल्यात किंवा थोडासा वेळ गुंतवून आपल्या सेवा, प्रॉडक्ट आणि व्यवसायाचे नकळत मार्केटिंग करत राहणं, संभाव्य ग्राहकांच्या सहज संपर्कात येणं. मला प्रचंड आवडतं नेटवर्किंग. ओके. सो आय लव्ह नेटवर्किंग, आय लव्ह कनेक्टिंग पीपल. नेटवर्किंग इज कनेक्टिंग पीपल. डू नेटवर्किंग ऑन बिझनेस प्लॅटफॉर्म्स लाईक उद्योग ऊर्जा, सॅटर्डे क्लब, BNI, MBC, मी उद्योजक, आम्ही उद्योगिनी. किती ग्रुपवर तुम्ही आहात बघा. शिवाय ऑनलाईन सुद्धा असे अनेक ग्रुप आहेत. मेटाफ्रोलिक्स नावाचा एक ग्रुप आहे, 1999 वर्षभराची फी आहे. ट्राय करायला काय हरकत आहे, राईट? बी ऍक्टिव्ह इन नेटवर्क. डू नेटवर्किंग ऑन व्हेरियस बिझनेस नेटवर्क, ऑनलाईन सोशल ग्रुप. चला, तुम्हाला जर नेटवर्किंग ग्रुपमध्ये, क्लबमध्ये जायचं नसेल तर ग्रुप आहेत. फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, लिंक्डइन आहे. मला माहिती आहे तुमच्यापैकी प्रत्येक जण कमीत कमी 10 ग्रुपमध्ये आहे,
आणि या 10 ग्रुपमध्ये कमीत कमी 550 लोक जरी पकडली ना आपण, प्रत्येकी ग्रुपमध्ये 50 लोक, खरं 500 असतात, तरी 500 लोक तुमच्या संपर्कात आहेत. ह्या 500 लोकांशी कधी बोलणार तुम्ही? या 500 लोकांना कधी कळणार तुम्ही काय करताय ते? राईट? ते तुम्हाला करावं लागेल. व्हिजिट ट्रेनिंग अँड एक्झिबिशन्स. हजारो ट्रेनिंग चालू असतात, मुंबईत चालू असतात, रत्नागिरीत चालू आहेत, चिपळूणला चालू आहेत, ट्रेनिंग आहेत, एक्झिबिशन आहेत. ठीक आहे, तिकडे जा. फॅमिली, सोशल, रिलीजियस, एज्युकेशनल, बिझनेस, कल्चरल, लिटरेचर, पॉलिटिकल इव्हेंट्स अटेंड करा. ओके, हे सगळं महत्वाचं आहे सगळ्या ठिकाणी. मी लग्नाला पूर्वी जायला कंटाळा करायचो, पण आता मी मुद्दाम लग्नाला जातो, कारण आपण कधीतरी भेटतो, मग लोक मला विचारतात सध्या काय चालू आहे, मी त्यांना विचारतो सध्या काय चालू आहे. मग पटकन 20-25 व्हिजिटिंग कार्ड जातात. मग 20-25 व्हिजिटिंग कार्ड म्हणजे आपल्या बिया झाल्या. या 20-25 मध्ये 5-6 लोक मला पुन्हा कॉन्टॅक्ट करतात, निलेश मला भेटायचं तुम्हाला, किंवा निलेश अमुक अमुक व्यक्तीला जॉब मिळेल का, अमुक व्यक्तीला अमुक व्यक्तीकडे तुला मी तुझा रेफरन्स दिलाय. सो हे होत राहतं. तर नेटवर्किंग मध्ये प्रचंड ताकद आहे, सोडू नका. ओके, नेटवर्किंग इज कनेक्टिंग पीपल. ठीक आहे, ही स्लाइड कट करायची राहिली. थोडक्यात लोकांना दिसण्याची, बोलण्याची, संभाव्य ग्राहकांना हेरण्याची, व्यवसाय मिळवण्याची एकही संधी सोडू नका. मगच तुम्ही इतरांच्या ग्राहकांच्या लक्षात याल आणि तरच लक्षात राहाल, ब्रँड व्हाल. ओके, सो ब्रँड होण्यासाठी ऍक्टिव्ह राहणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. सो जस्ट बी ऍक्टिव्ह, बी बिझी अँड बी एफिशियंट. बरेच जण व्यस्त असतात, तर व्यस्त असणं वेगळं आणि प्रोडक्टिव्ह असणं वेगळं. ठीक आहे, तुम्हाला उत्पादनक्षम व्हायचंय. सक्रिय राहा, कार्यमग्न, कार्यक्षम व्हा, व्यस्त, मस्त, तंदुरुस्त राहा. गेट नोटीस, बी अ ब्रँड. ब्रँड व्हायचं तर तुम्हाला इतरांच्या लक्षात आलंच पाहिजे. ओके, आता हा टास्क आहे. अपूर्व मॅडम, जरा याचा पण स्क्रीनशॉट घ्या. कोणत्याही नेटवर्किंग संस्थेची महिन्यातून किमान एक मीटिंग अटेंड करा. येत्या महिन्यात किमान 4 ते 5 जुन्या मित्रांशी संवाद साधा. आठवड्याला किमान 4 ते 5 नवीन मित्र जोडा आणि ओळखी वाढवण्याचे 5-3-2 हे तंत्र आत्मसात करा. त्यासाठी सिद्ध व्हा, प्रसिद्ध व्हा हे पुस्तक नक्की वाचा. ओके, त्यामध्ये आपण टेक्निक दिलेलं आहे 5-3-2. मी स्वतः गेली जवळपास 7 वर्ष लॉकडाऊनच्या आधीपासून 5-3-2 हे टेक्निक वापरतो आणि 10 जणांना मी रोजचं माझ्या संपर्कात येतात. ठीक आहे, सो 6वा मुद्दा आहे, शेवटचे 2 मुद्दे आहेत. 6वा मुद्दा आहे, बी क्रिएटिव्ह, बी इनोव्हेटिव्ह, बी डिफरंट. कल्पक व्हा, सर्जनशील व्हा, व्यस्त, मस्त, जबरदस्त आणि कल्पक व्हा. तुमच्यापैकी किती जण स्वतःला क्रिएटिव्ह समजतात? त्यांनी सी टाईप करायचं, सी. येस, आय एम क्रिएटिव्ह. जे क्रिएटिव्ह आहेत त्यांनी क्रिएटिव्ह टाईप करा, सी. बापरे, मला आर का म्हणतात सगळे? आर 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 आर. मनीषा शेट्टे म्हणतात लेफ्ट. बाकी बरेच जण मला एम आणि आर म्हणतात. ठीक आहे, चला, सी सी सी. ओके, सगळे क्रिएटिव्ह आहेत. बघूया आता तुमची क्रिएटिव्हिटी पण आपण इथे चेक करूया. ओके, लेट्स गो अहेड. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते त्याच गोष्टी वेगळ्या पद्धतीने करतात. सो आपण वेगळे आहोत. ओके, या जगात इतरांपेक्षा वेगळा विचार करणारे, वेगळ्या वाटा शोधणारे, वेगळ्या पद्धतीने काम करणारेच विजयी होतात. इथे ना मँगो पिकल आहे, प्रवीण मँगो पिकल, आणि दुसरं कुठलं आहे? प्रवीणच आहे. ओके, आता विचार करा, आपण असं धरून चालूया की एक घडलेली घटना आहे आणि अशा पद्धतीने आम्ही लोक क्रिएटिव्ह आयडिया देतो. समजा असं धरून चाला की चिपळूणमध्ये सगळेच काय तुम्ही चिपळूणचे नाही आहेत, पण मोरे सर चिपळूणचे आहेत. चिपळूणमध्ये 100 दुकानं आहेत, 100 दुकानं. आणि त्या 100 दुकानांमध्ये प्रवीणचं लोणचं मिळतंय आणि बेडेकरचं लोणचं मिळतंय. ओके, 100 दुकानांमध्ये प्रवीण आणि बेडेकरचं लोणचं अवेलेबल आहे. आणि आपण सगळ्यांनी मिळून एक नवीन लोणचं मार्केटमध्ये आणलं. ठीक आहे, त्याला आपण नाव देऊया, काय नाव देऊया? चला, सारथी नावाचं लोणचं काढलं आपण, सारथी. ओके, आता मला सांगा, हे सारथी नावाचं लोणचं चालेल का? प्रवीण आणि बेडेकर ऑलरेडी आहे 100 दुकानांमध्ये. ते सारथी नावाचं लोणचं लॉन्च करताना आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागेल, खूप पैसा टाकावा लागेल. पण एक सोपी आयडिया मी सांगतो, क्रिएटिव्ह आयडिया. बघा, शांतपणे ऐका. या सारथीवाल्यांनी काय केलं माहितीये का? या सारथीवाल्यांनी सगळ्या सारथीच्या सगळ्या टीमला मार्केटमध्ये उतरवलं आणि त्यांना सांगितलं रोज फक्त 2 दुकानात जायचं. रोज फक्त 2 दुकानात जायचं आणि विचारायचं सारथीचं लोणचं आहे का? ओके, पुन्हा पुन्हा त्याच दुकानात जायचं नाही आणि गडबड करायची नाही. रोज नवीन 2 दुकानं, अशी 100 दुकानं करायला 50 दिवस लागले. ठीक आहे, आता विचार करा, 50 दिवसात सगळे ते मालक आहेत तर ते हैराण झाले, अरे कोण आहे हा सारथी लोणचंवाला?
ठीक आहे. त्यांनी काय केलं, सारथी लोणचंचा नेटवरून नंबर काढला आणि माझा आणि प्रभाकर मोरेंचा नंबर त्यांना मिळाला. त्यांनी सांगितलं 100 बाटल्या पाठवा. प्रत्येकाने सांगितलं 100 लोणच्याच्या बाटल्या पाठवा. का तर बाबा लोक हैराण झालेत, तुमचं लोणचं मागतायत पण आमच्याकडे नाहीये. सो हे उदाहरण दिलं मी. अशा पद्धतीने क्रिएटिव्ह आयडिया जेव्हा एखादं प्रॉडक्ट लॉन्च केलं जातं तेव्हा सुद्धा अशा क्रिएटिव्ह आयडिया उपयोगी पडतात. ठीक आहे. हा प्रयोग अजूनही काही जण करतात का, अजूनही काही जण करतात की अमुक अमुक शर्ट आहे का, अमुक अमुक वस्तू आहे का, तर विचारतात. का तर त्या दुकानदाराला कन्फ्युज होतो. तो दुकानदार म्हणतो अरे ही वस्तू जर जास्त लोक मागवतायत, विचारतात, तर आपल्याला मागवायला पाहिजे. त्यांना कधी कधी वाटतं आपणच मागे राहिलो की काय जगाच्या, आणि ते वस्तू मागवतात. ठीक आहे. आता सुद्धा हा प्रयोग चालतो बऱ्याच ठिकाणी. सो विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते त्याच गोष्टी वेगळ्या पद्धतीने करतात. या जगात इतरांपेक्षा वेगळा विचार करणारे, वेगळ्या वाटा शोधणारे, वेगळ्या पद्धतीने काम करणारेच विजयी होतात. फक्त कल्पकतेच्या भांडवलावर आज अनेक व्यवसाय पैसे कमवत आहेत. तुम्हाला माहितीये का? नाविन्यपूर्ण कल्पनावर विचार करा, नाविन्यपूर्ण कल्पनावर विचार करा, त्या अंमलात आणत राहा. कल्पक आणि फायदेशीर प्रॉडक्ट प्रमोशन आणि मार्केटिंग सेल्स स्कीम चालू ठेवा. फक्त कल्पकतेच्या भांडवलावर आज जगात अनेक व्यवसाय सुरू होत आहेत आणि पैसे कमवत आहेत. कोण कोण आहेत ते आपण बघूया. कल्पकता ही अशी गोष्ट आहे की जिची कोणाकडेच मोनोपोली नाहीये. ओके. मी क्रिएटिव्ह आहे, अपूर्वा क्रिएटिव्ह आहे, प्रभाकर सर क्रिएटिव्ह आहेत. सो आम्ही सगळे क्रिएटिव्ह आहोत, तुम्ही पण क्रिएटिव्ह आहात. पण त्याचे कोणाकडे मोनोपोली नाही. मग ते वापरा, ती क्रिएटिव्हिटी वापरा. कोणाही सामान्य व्यक्तीच्या डोक्यातून कोणती अफाट कल्पना जन्माला येऊ शकते. आज आपण ज्या आधुनिक सुखसोयी वापरतोय ना, सगळ्या आधुनिक सुखसुविधा या कल्पकतेतून जन्मल्या आहेत. कल्पकतेतून आज आपण विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीचे जे काही उपभोग घेत आहोत, त्या सर्व कल्पनाच होत्या आणि आज प्रत्यक्षात आहेत. बघा, बल्ब, विमान, संगणक, मोबाईल, फेसबुक, व्हॉट्सअप, झूम, या सगळ्या एकेकाळी कल्पना होत्या, त्या आता प्रत्यक्षात आलेल्या आहेत. ठीक आहे. सो प्रत्येक कल्पना महत्वाची आहे. तुमच्याकडे सुद्धा काही कल्पना असतील तर त्याचं कसं पुढे जायचं ते आता बघा. प्रत्येक नवीन कल्पनेला जन्म द्या. प्रत्येक नवीन कल्पनेला जन्म द्या. आज माझ्या डोक्यात एक कल्पना आली की मी असं केलं तर, नुसती डोक्यात येऊन चालणार नाही. त्या कल्पनेला जन्म द्यायचा तर ती कागदावर उतरवली पाहिजे. ठीक आहे. म्हणजे काय तर लक्षात ठेवा, कोणतीही कल्पना ही सुरुवातीला अगदी नगण्य असते. आपल्यालाच वाटतं छे फालतू कल्पना आहे. कुठलीच कल्पना फालतू नसते. कोणतीही कल्पना ही सुरुवातीला अगदी नगण्य असते. प्रत्येक नवीन कल्पनेला जन्म द्या, तिला पालवी फुटू द्या, उमलू द्या, त्यावर विचार करा. ती कल्पना खास लोकांकडे शेअर करा आणि सर्व शक्यतांचा विचार करा. ओके. कुठलीही कल्पना ही दुय्यम नसते, नगण्य नसते. तिला महत्व आहे. कल्पकतेमध्ये काहीच नुकसान नाहीये. कल्पकता नेहमीच चांगले परिणाम देते, ज्यामुळे व्यवसाय जबरदस्त वाढू शकतो. उदाहरणार्थ ओला, उबेर, झोमॅटो, स्विगी, सगळ्या कल्पना आहेत एकेकाळच्या, पण आज त्या प्रत्यक्षात आहेत आणि काय बिझनेस करतायत. बाप रे बाप. कल्पकतेमध्ये काहीच नुकसान नाहीये, झाला तर फायदाच आहे. ओला, उबेर, झोमॅटो, स्विगी या सगळ्या कंपन्या असं म्हणतात की एका लॅपटॉपवर चालतायत. म्हणजे काय तर सॉफ्टवेअर आहे फक्त. खरं खोटं माहिती नाही, पण असू शकेल कदाचित. आता ऑफिस त्यांनी केलं असेल तर. सो मित्रांनो, मैत्रिणींनो, क्रिएटिव्ह लोक नवीन नवीन शोध लावतात, जगाचा प्रचंड फायदा करून अजरामर होतात. क्रिएटिव्ह लोक नेहमीच इतरांच्या लक्षात येतात, लक्षात राहतात. सो तुम्ही पण क्रिएटिव्ह व्हा, इतरांना क्रिएटिव्ह टिप्स द्या. मगच तुम्ही इतरांच्या ग्राहकांच्या लक्षात याल आणि तरच लक्षात राहाल, ब्रँड व्हाल. ओके. सो क्रिएटिव्ह. आज बऱ्याच जणांनी म्हटलं की आम्ही क्रिएटिव्ह आहोत, तर क्रिएटिव्ह असणं ही काळाची गरज आहे. सो जस्ट बी क्रिएटिव्ह, बी इनोव्हेटिव्ह, बी डिफरंट. कल्पक व्हा, सर्जनशील व्हा आणि व्यस्त मस्त जबरदस्त कल्पक व्हा. ओके. गेट नोटीस, बी अ ब्रँड. ओके. आता पटकन मी वाचतो. टास्क आहे. अपूर्वा मॅडम स्क्रीनशॉट घ्या. महिन्यातला एक दिवस, एक तास आपल्या कल्पना शक्तीला चालना द्या. आपल्या घरी किंवा कार्यालयात जाणीवपूर्वक काहीतरी कल्पक बदल घडवून आणा. आपल्या व्यवसायात काही आकर्षक आणि कल्पक बदल करण्याचा प्रयत्न करा. आपल्या उत्पादन सेवांचा प्रचार तसेच विक्रीमध्ये काही नाविन्यपूर्ण कल्पक असे बदल करा. ग्राहकांना आकर्षित करतील अशा काही कल्पक योजनांचा विचार करा. काहीतरी करावं लागेल ना कल्पक. सो कल्पकतेनेच बिझनेस वाढतो. कल्पकता ही स्टार्टअप, इनोव्हेटिव्ह बिझनेस साठी कल्पकता खूप महत्वाची आहे. आणि माझ्यासारखे काही लोक कल्पक म्हणून आम्हाला ओळखलं जातं. क्रिएटिव्ह ना, क्रिएटिव्ह. सो आम्ही ते शिकलेलो असतो. सो असं काही नाहीये, पण आम्हीच आहोत कल्पक. मी म्हणतो तसं की सगळे कल्पक आहेत. ओके. शेवटचा
सूचना, बी पॉझिटिव्ह, विश्वास ठेवा, खात्री असू द्या, मस्त बिंदास्त निर्धास्त जगा, स्वतःवर विश्वास ठेवा. ओके, बी अफर्मेटिव्ह, बी ट्रू. आयुष्य खूप सुंदर, सुगंधी, कलात्मक आहे. फक्त आपली दृष्टी सुंदर, स्वच्छ आणि सकारात्मक हवी. ओके, हे अतिशय महत्वाचं आहे आणि हेच मी स्वतः फॉलो करतोय. माझ्या नावात मी बी पॉझिटिव्ह हा शब्द वापरतो, तेवढ्यासाठीच वापरतो की आयुष्य खूप सुंदर, सुगंधी, कलात्मक आहे. उगाच रडत बसायचं नाही, कंटाळायचं नाही. आपली दृष्टी मात्र नक्कीच सुंदर, स्वच्छ, सकारात्मक असायला हवी. आजूबाजूला कितीही घाणेरड गलिच्छ राजकारण असलं तरी सुद्धा काहीतरी चांगल्या गोष्टी असतील, त्याचा शोध घेऊया. ठीक आहे, मन सुंदर, शांत, स्थिर, एकाग्र करून बघा. बऱ्याचदा नाही का मेडिटेशन मध्ये सांगतात डोळे बंद करा, डोळे बंद करा, डोळे बंद करा. आपण ते सगळं प्रत्यक्ष करूया तेव्हा भेटू तेव्हा. सो सुंदर, तुम्ही डोळे बंद करून जर 1 मिनिट जरी थांबलात तरी सुद्धा या 1 मिनिटात पण ताकद आहे की सुंदर, सकारात्मक सुविचारांचा जन्म होऊ शकतो. तेवढाच निगेटिव्हिटी सुद्धा जन्माला येते त्या 1 मिनिटात. सो विचारातून शब्द, शब्दातून कृती आणि कृतीचे परिणाम होतात. आता हे परिणाम चांगले, सकारात्मक हवे असतील, जगणं सुंदर, आनंदी, सुगंधी करणारे हवे असतील तर नेहमी राईट पॉझिटिव्ह, थिंक पॉझिटिव्ह, स्पीक पॉझिटिव्ह आणि ऍक्ट पॉझिटिव्ह. किती सोपं आहे बघा. ओके, पॉझिटिव्ह राहणं खूप सोपं आहे. यशस्वी आणि प्रसिद्ध होण्याचा साधा सोपा मंत्र आहे, मी गेली अनेक वर्ष फॉलो करतोय. सकारात्मक विचारातून सकारात्मक शब्द जन्माला येतात. सकारात्मक शब्दांमधून सकारात्मक हेतू स्पष्ट होतो. सकारात्मक हेतूंमुळे सकारात्मक सकारात्मक कृती घडते आणि सकारात्मक कृतीचे सकारात्मक परिणाम होतात. ओके, सकारात्मक परिणामामुळे सकारात्मक प्रयत्न वाढतात. प्रयत्नांची सवय लागते. सवयीमुळे स्वभाव बनतो. स्वभावामुळे साध्य प्राप्त होते. स्वप्न प्रत्यक्षात येते. ध्येय पूर्ण होतं. आपण यशस्वी होतो, प्रसिद्ध होतो, ब्रँड होतो. प्रवास आहे ना, आपण इथे मांडलाय पण हा प्रवास आहे. हा काही जणांसाठी 1 वर्षाचा असतो, 1 महिन्याचा असतो, एक तप असतं कधी कधी. सो म्हणजे यशाची पहिली पायरी जरी अपयश असली तरी दुसरी पायरी मात्र आपले सकारात्मक विचारच असतात. ओके, सो आजपासून फक्त पॉझिटिव्ह विचार करायचा. कोणी निगेटिव्ह बोलत असले आपल्या आजूबाजूला तर पॉझिटिव्ह त्याला करायचं. ओके, निगेटिव्ह माइंड विल नेव्हर गिव्ह यू पॉझिटिव्ह लाईफ. तुम्हाला जर चांगलं जगायचं असेल तर निगेटिव्ह विचार तुम्हाला उपयोगी नाहीये. सकारात्मक लोक काय करतात, तर सकारात्मक लोक माझ्यासारखे आनंद फुलवतात, प्रभाव टाकतात. हो ना, इतरांना सकारात्मक टिप्स देतात. मी काय करतोय गेले 1 तास, प्रभाकर मोरे सरांनी काय केलं, मला त्यांनी बोलवलं. सो त्यांनी एक निर्णय घेतला, मी 1 तास आता किल्ला लढवतोय. काय करतो तर सकारात्मकच बोलतोय. सो हे सगळं तुम्ही केलं तर तुम्ही इतरांच्या, ग्राहकांच्या लक्षात याल आणि तरच लक्षात राहाल. लोकांच्या लक्षात राहणं गरजेचं आहे. सो त्यासाठी आपल्याला आपलं व्यक्तिमत्व बदलायचंय जाणीवपूर्वक. हो, ओके, किती जण तयार आहेत आपलं व्यक्तिमत्व बदलायला, आमच्या सोबत या प्रवासात यायला, काहीतरी वेगळं करायला किती जण तयार आहेत. त्यांनी फक्त वाय टाईप करायचं, वाय. येस सर, आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुम्ही काय सांगाल ते करायला आम्ही तयार आहोत. ओके, सो जस्ट बी पॉझिटिव्ह, बी अफर्मेटिव्ह, बी ट्रू. विश्वास ठेवा, खात्री असू द्या, मस्त बिंदास्त निर्धास्त जगायचं आपल्याला. वाय टाईप करायचं जर तुम्ही आमच्या सोबत आहात तर. आपला एक प्रवास सुरू होणार आहे आता लवकरच आणि त्या प्रवासात तुम्ही आमच्या सोबत आहोत सर. बहुतेक जण यस म्हणतायत. किती जण आहेत आता मला माहिती नाही. 54 जण आहेत, सगळेच यस म्हणतायत. तर आपण नक्कीच आता लवकरच भेटणार आहोत एका वेगळ्या विषयावर आणि तो विषय आपल्या शिक्षणाशी संबंधित आहे. सो तुम्ही सगळे यस म्हणताय आणि त्याबद्दल मला खरंच आनंद वाटतोय. आणि आता फक्त बघा, ही असाइनमेंट खूप महत्वाची आहे. प्रत्येकाने स्क्रीनशॉट घ्यायचंय. आपलं दिवसभराचं बोलणं आणि कृतीचं निरीक्षण करायचं आजपासून. आपण बोलताना काय बोलतो नेमकं. ठीक आहे, स्वतःच स्वतः परीक्षक व्हायचं. नवऱ्याशी बोलताना काय बोलतोय, मुलांशी बोलताना काय बोलतोय, कृतीचं निरीक्षण करा, बोलण्याचं निरीक्षण करता. आपल्या बोलण्यामध्ये दिवसभरात 100 निगेटिव्ह शब्द आपण बोलत असतो, ते शोधायचेत आपल्याला. ओके, नकारात्मक शब्दप्रयोग टाळायचे आहेत. नेहमीच्या बोलण्यातल्या काही नकारात्मक वाक्यांना सकारात्मक पर्याय शोधायचे आहेत. उदाहरणार्थ, पुढच्या 2 दिवसात तर ही मशीन दुरुस्त होणार नाही. ओके, नकारात्मक, पुढच्या 2 दिवसात तर ही मशीन दुरुस्त होणार नाही. सकारात्मक काय आहे, 2 दिवसानंतर ही मशीन आपल्याला सहज वापरता येईल. दिस इज पॉझिटिव्ह. ओके, नकारात्मक, पुस्तक वाचताना सोपं वाटतं पण खरं तर प्रसिद्ध होणं खूपच अवघड काम आहे. सकारात्मक, पुस्तकातील काही टास्क पूर्ण केले तर मी सुद्धा एक दिवस प्रसिद्ध होईन, यावर माझा विश्वास आहे. किती सोपं आहे बघा. ओके, आता तुम्हाला टास्क आहे बघा, खालील नकारात्मक वाक्यांना सकारात्मक पर्याय शोधायचा आणि लिहायचा आहे लगेच. नकारात्मक, मला हे अवघड काम जमेल असं वाटत नाही. सकारात्मक काय असेल. ओके, विचार करा. नकारात्मक, ही सर्व फळं खूप कच्ची आहेत.
किती सोपं आहे बघा. ओके. नकारात्मक, या व्यावसायिक ट्रेनिंगला अपेक्षेपेक्षा खूपच कमी गर्दी आहे. पॉझिटिव्ह काय असेल? ओके, याचा स्क्रीनशॉट घ्या आणि सर मला आता एखाद्या ग्रुपमध्ये ऍड करा, म्हणजे मी यांच्याबरोबर गप्पा मारू शकतो. ठीक आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळतील. ओके. सो येस ठीक सर. आहे, हरकत नाही. आतापर्यंत आपण जे काही पूर्ण केलेलं आहे आता अभ्यास, बरोबर, बापरे 9:50 झालेले आहेत. बापरे म्हणजे आता हा निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह आहे बघा जरा. बापरे, तर हा पॉझिटिव्ह असं समजा. बापरे, कारण आपण 20 मिनिटं 10 मिनिटं लवकर उशिरा सुरू केलं असेल असं मला वाटतंय. सो आता मी चॅटबॉक्स नंतर बघणार आहे, पण आता आपण हा सेशन संपवतोय आणि आपण आता 3 बक्षिसं जाहीर करतोय. ठीक आहे. त्यातलं पहिलं बक्षीस आहे बेस्ट फीडबॅक. मला जे बेस्ट फीडबॅक आले गेल्या सेशनचे, तर आरती मोहोड, मोहोडच आडनाव आहे का मला माहिती नाही, हा मोहोड डोंबिवली, यांना मी उत्तम अभिप्राय म्हणून बक्षीस देतोय. माझं स्वतःचं पुस्तक आहे सिद्ध व प्रसिद्ध व्हा. ठीक आहे. नमिता थापर हे अचूक उत्तर यांनी दिलं, अपूर्वा मोरे यांनी. असं बोलता बोलता मी बोललो की मला वाटलं कोणी देणार नाही उत्तर, पण त्यांनी उत्तर दिलं. नमिता थापर हे उत्तर बरोबर होतं गेल्या मीटिंगचं. ओके. तर अपूर्वा मोरे यांना सुद्धा आपण बक्षीस देतोय. आणि स्क्वेअर्सचं उत्तर जे आपलं चुकलं होतं गेल्या वेळी बऱ्याच जणांचं, पण एका शिक्षिकेचं उत्तर बरोबर आहे आणि त्यांचं नाव आहे, त्या आज आल्या असतील तरच त्यांना बक्षीस. ज्योती वामा, वामा का लामा काहीतरी आहे, ज्योती लामा. ओके, आज आल्यात का? त्या आल्या असतील तर जरा मला फक्त हाय हॅलो किंवा काय, हा हँडशेक, हँड डिजिटल हात वरती करा. नसतील आल्या तर ठीक आहे, त्यांना बक्षीस नाही देणार आपण. ओके. आज आल्या असतील तरच बक्षीस आहे. आल्यात आल्यात. नाही, वर्षा कोण आहेत या? अच्छा, टाळ्या वाजवत आहेत. ओके. सो ही 3 बक्षीस आहेत. आता तुम्हाला या जे काही सेशन झालं त्या सेशनमध्ये जास्तीत जास्त चांगला फीडबॅक जो देईल त्याला पुन्हा एकदा बक्षीस आहे. जसं आरती मोड मॅडमना मिळालं तसं बक्षीस आहे. तुम्ही स्क्रीनशॉट काढले असतील, हे बक्षीस आहे बघा. कोणत्याही खास दिवसाची वाट न पाहता आजच स्वतःला एक झकास भेट द्या. 2,500 प्रती आपण ऑनलाईन विकलेत आणि अनेकांना बक्षीस देतोय. हे पुस्तक माझ्या आयुष्याचं सगळं आपण म्हणतो ना की सगळं सार त्याच्यात मी टाकलेलं आहे. सो हे पुस्तक आपण आता बक्षीस देतोय आणि धन्यवाद, अभिनंदन. हा व्हिडिओ आहे, पुन्हा एकदा बघूया आपण. आय एम हॅप्पी, आय एम हेल्दी, आय एम स्मार्ट, आय एम स्ट्रॉंग, आय एम ऍक्टिव्ह, आय एम क्रिएटिव्ह, आय एम पॉझिटिव्ह, आय एम कूल, कलरफुल. ओके, तर आपलं सेशन झालेलं आहे असं मी जाहीर करतो आणि खूप छान सेशन झालं आज. मला सुद्धा खूप चांगली एनर्जी मिळाली. मी शेअरिंग बंद करतो आणि सर तुमच्या हातात सूत्र घ्या. स्टॉप शेअर करतो मी. ओके, तर थोडा वेळ जास्त घेतला असेल तर क्षमस्व. आणि तुम्ही सगळ्या जणी शेवटपर्यंत थांबल्यात त्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन. आणि पुन्हा एकदा प्रभाकर मोरे सर, नवदुर्गाची कमिटी आणि सर्व उपस्थित शिक्षकांचे मी आभार मानतो, अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. मी तुमचा मित्र, हितचिंतक, मार्गदर्शक, सारथी, ब्रँड बॉन्ड निलेश. हे 7 मंत्र गेली जवळपास 25-22 वर्ष मी फॉलो करतोय. या 7 मंत्रांच्या अतिरिक्त मगाशी जो व्हिडिओ बघितला ते आपले असे टोटल 13 मंत्र आहेत. सो पुन्हा एकदा थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट. शुभरात्री. धन्यवाद. येस, थँक्यू व्हेरी मच सर. या. सर्वांनीच एक शेवटची 2 मिनिटं थांबायचं आहे. जसं की आता सरांनी जी बक्षीस अनाऊन्स केली, मला वाटतं सगळ्याच ग्रुपला आपण आलेल्या प्रतिक्रिया पाठवलेल्या होत्या आणि आरती मॅडमचं देखील मला वाटतं अनेक जणांनी प्रतिक्रिया वाचली असेल. ज्यांनी ज्यांनी प्रतिक्रिया वाचली होती त्यांनी येस, मी वाचली होती असं येस टाईप करायला हरकत नाहीये की ज्यांनी वाचली होती प्रतिक्रिया.
आणि ज्योती मामा आहेत का मॅम? इथे कनेक्ट आहेत का? येस, आरती मॅडमची प्रतिक्रिया किती जणांनी वाचली होती? त्यांनी येस असं टाईप करायला हरकत नाही की येस मी वाचली होती. ज्योती मामा मॅम आहेत का कनेक्ट? आपल्याला सगळ्यांना एकदा सेल्फी काढायचंय आणि त्यासाठी सज्ज व्हायचंय. अपूर्वा मॅम सेल्फी काढतील आणि सगळ्यांनी आपले कॅमेरे ऑन करायचे आहेत. आपल्याला सगळ्यांबरोबर एक फोटो घ्यायचा आहे आणि तो छान स्माईल मध्ये घ्यायचा आहे. येस, अपूर्वा मॅम तुमचा कॅमेरा आहे का सज्ज? येस, थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांनी एक स्माईल देत आहे आणि अपूर्वा मॅम फोटो काढतील. ज्यांचे कॅमेरे बंद आहेत त्यांनी लगेचच कॅमेरा ऑन करायचा आहे. येस, थँक्यू व्हेरी मच. येस, आजचं रेकॉर्डिंग फक्त आजच्या उपस्थित लोकांनाच भेटणार आहे, राईट? पुढच्या वेळेला आपण एक स्वतंत्र ग्रुप करणार आहोत ज्यांना सारथी बरोबर, नेटस्कूल बरोबर, नवदुर्गा बरोबर प्रवास करायचा आहे. त्याने मी एक स्वतंत्र ग्रुप क्रिएट करणार आहोत, राईट? त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की आपण एकत्र काम करूया आणि एकत्र कमवूया. आपल्याला एकमेकांना बरोबर घेऊन जायचं आहे आणि ऑफकोर्स की आपला जो नियम आहे की आपण एकमेकांना ऊर्जा देत राहायचंय. सरांनी आता खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे की आपल्याला नेहमी पॉझिटिव्ह राहायचंय, खूप चांगले विचार करायचे आहेत, सकारात्मक विचार करायचे आहेत. आपल्याला आनंद कशामधून मिळू शकतो याही गोष्टी सरांनी सांगितलेल्या आहेत, राईट ना? सो आपण प्रत्येकाने आपला आनंद कशामधून मिळतो त्याचे नोटिंग करायचे आहेत. खूप सारे टास्क सरांनी दिलेले आहेत जे अपूर्वा मॅम ग्रुपवरती शेअर करतील. पुन्हा एकदा मी धन्यवाद मानतो आणि शेवटची सूत्र मला वाटतं मी जातो आरती मॅडमकडे. जी जी, धन्यवाद सर. नमस्ते. आजच्या या दीपस्तंभ शिक्षकांसाठी दिशादर्शक संवाद या भाग 2 वेबिनार मध्ये मी बागवे सरांनी दिलेली नवीन ऊर्जा आणि 7 लाईफ ट्रान्सफॉर्मिंग पॉझिटिव्ह अफर्मेशन म्हणजे बी हॅपी, बी हेल्दी, बी स्मार्ट, बी स्ट्रॉंग, बी ऍक्टिव्ह, बी क्रिएटिव्ह आणि बी पॉझिटिव्ह. शेवटचा जो पॉइंट आहे बी पॉझिटिव्ह, हा मुद्दा आपल्या लाईफ मध्ये खरंच इम्प्लिमेंट करून प्रत्येकाने प्रत्येक गोष्ट सकारात्मक दृष्टीने पाहून त्याकडे आपल्या योग्य दिशेकडे, योग्य व्यवसायाकडे वळायचं आहे. आणि आपलं जे मार्गदर्शन सरांनी आपल्याला ॲज अ सारथी म्हणून केलेलं आहे, खरंच धन्यवाद सर तुमचं, मनापासून धन्यवाद. आणि आजच्या कार्यक्रमाबद्दल आता सर्वांना ज्यांना प्रतिक्रिया द्यायची आहे ते आपले मेसेजद्वारे प्रतिक्रिया देऊ शकतात. आणि आजचा कार्यक्रम सर ओके आजचा कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करते. आणि बागवे सर, मोरे सर, अपूर्वा मॅम तुमचं खरंच धन्यवाद की इतक्या छान छान गोष्टी तुम्ही आमच्याकडे घेऊन येत आहेत. आम्हाला घरी बसून ह्या सर्व गोष्टी ऐकायला मिळतात जिथे आमची कल्पनाही पोहोचत नव्हती, ती कल्पना तुम्ही प्रत्यक्षात आमच्यासाठी उतरवतायत. खरंच तुमचं मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. परत बाय.